Tailwind CSS चं एकदम बेसिकचं पण बघूया की व्हॉट इज Tailwind, हाऊ इट वर्क्स आणि लेआउट वगैरे कसं असतं, सगळ्या गोष्टी बघूया आपण. आता इथून वेब डेव्हलपमेंट ॲडव्हान्स चालू झाले. जस्ट रिमेंबर दिस थिंग. इकडे तारीख किती आहे आणि फाईन लावलाय बरं का 54ला पण फाईन घेणार तुमच्याकडून. आज डेट किती आहे? जाताना फाईन सबमिट करून जावं ₹50चा. बरं, आता इकडे काय होणार आहे, लाईक फॉर एन एक्झाम्पल हिअर इज an app dot थोडंसं ना तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो जावास्क्रिप्ट बद्दल, जेणेकरून तुम्हाला थोडंसं इझी जाईल समजायला की टेलिव्हिजन काम कसं होतं. बघा, एक गोष्ट आहे ज्याला आपण बोलतोय नोड पॅकेज मॅनेजर. नोड काय हे समजून घ्या. नोडच्या आधी जावास्क्रिप्ट काय हे समजायला पाहिजे, त्याच्यानंतर नोड समजेल तुम्हाला. जावास्क्रिप्ट काय जास्त काय नाही, प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. झालं, आले का ट्रान्सफर झाले पैसे किती? 500. डील डन झाली की महत्वाचीच असेल, त्याशिवाय तर तो बाहेर जाणार नाही का नाही. लय महत्वाचं असेल काहीतरी, तेच की लय महत्वाचं काय तर असेल त्याशिवाय तो बाहेर जाणार नाही. बरोबर आहे नाही. आता जावास्क्रिप्ट म्हणजे काय, एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जी प्रोग्रामिंग लँग्वेज कशासोबत यूज होते, जी लँग्वेज यूज होते वेब डेव्हलपमेंटमध्ये ॲज अ फ्रंट एंड. जावास्क्रिप्ट इज अ फ्रंट एंड लँग्वेज. आता फ्रंट एंड लँग्वेज म्हणजे काय, एकदम सिंपल. फ्रंट एंड लँग्वेजमध्ये म्हणजे अ लँग्वेज विच इज यूज्ड इन अ फ्रंट एंड. इन फ्रंट एंड, फ्रंट एंड म्हणजे काय, जो पार्ट जो युजरला दिसतो त्याला आपण बोलतो फ्रंट एंड. ओके, त्याच्यामध्ये काही पण आपल्याला मॅनिप्युलेट करायचं आहे ना, तर त्याला बोललं जातं जावास्क्रिप्ट. आता हे जावास्क्रिप्ट काम कसं करतं, ह्याला लिहिलं जातं app.js ने. ॲपच नाही, काही पण नाव शकतं, त्याचं एक्सटेन्शन .js पाहिजे. आणि अटॅच कशी करायची असते, दोन प्रकारे करता येते तुम्हाला. एक तर डायरेक्टली स्क्रिप्ट नावाच्या टॅगमध्ये त्याला लिहा, किंवा स्क्रिप्ट ऑफ SRCच्या आतमध्ये तुम्ही इथं SRCच्या आतमध्ये पण app.js लिहू शकता. आणि जावास्क्रिप्टच्या आतमध्ये लॉग कसं करायचं, म्हणजे प्रिंट कसं करायचं, console.log आणि hello world. पण हे दिसताना ना कधीही तुम्हाला स्क्रीनवरती नाही दिसत. त्याचं आउटपुट स्क्रीनवरती तुम्हाला नाही दिसत. त्याचं आउटपुट तुम्हाला कुठं दिसतं, त्याचं आउटपुट दिसतं कन्सोलवरती, hello world. अंडरस्टूड. आता एक गोष्ट जी मी सांगतोय का नाही, ते नीट लक्षात घ्या. जे जावास्क्रिप्ट आहे ना, ते डॉम मॅनिप्युलेशनसाठी सगळ्यात जास्त यूज केली जात होती. आता वेगळा पर्पज आहे त्याचा, बट पॉप्युलरच झाली कारण की डॉमला मॅनिप्युलेट करू शकत होते ते. डॉम म्हणजे काय, दिस इज डॉम. हे दिसतं तुम्हाला, त्यालाच बोललं जातं डॉम. डॉम ट्री बोललं जातं त्याला. डॉम म्हणजे काय, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. आणि जो डॉम आहे, डॉम कंटेन करतो मल्टिपल एलिमेंट्सला. एलिमेंट्स काय असतात, हे टॅग्स आहेत ना, हा टॅग ओपन, हा टॅग क्लोज, ह्या दोन्ही गोष्टीला आपण म्हणणार आहे, ओपन जिथं होते क्लोज जिथं होते त्याला आपण बोलणार आहे डॉम. त्याला बोलणार आपण एलिमेंट. ठीक आहे, ओपनिंग क्लोजिंग दोन्ही मिळून एक टॅग ओपन होतं, एक टॅग क्लोज होतं, त्या सगळ्या कंबाईनला आपण काय म्हणणार आहे, एलिमेंट. समजलं. आता हे डॉम काय करतं, डॉम एलिमेंट्सला मॅनिप्युलेट करतं. आता कसं मॅनिप्युलेट करतं, आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. डॉम मॅनिप्युलेशन म्हणजे काय, समजा अमित आहे, H1च्या आतमध्ये अमित आहे. इथं ह्या अमितला मला कलर द्यायचा आहे, बट कधी ज्यावेळेस युजर म्हणेल की ह्याला कलर दे, इथं म्हणणार बटन आणि आय डी इथं म्हणणार CL. आता हे काय नाही समजणार तुम्हाला, मला माहिती आहे, बट स्टील मी तर म्हणतो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID CLR आणि डॉट ॲड इव्हेंट लिस्नरच्या आतमध्ये आपण एक क्लिक लावतोय, एक फंक्शन चालवणार आपण, आणि ज्याला म्हणणार डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टरच्या आतमध्ये वन डॉट कलर इज इक्वल टू आपण म्हणणार म्हणतो मी यूज लिस्नर फंक्शन डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर
स्टाईल डॉट, आता याला मी ज्यावेळेस क्लिक करेल त्यावेळेस त्याचा कलर चेंज झाला. ह्यालाच आपण बोलतो डॉम मॅनिप्युलेशन. म्हणजे काय, युजरच्या कुठल्या तरी एका ऍक्शनवरती जो ओरिजिनल कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट चेंज झाला पाहिजे, त्याला आपण बोलणार डॉम मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेट म्हणजे काय, चेंज करणे. दिस इज कॉल्ड ॲज अ डॉम मॅनिप्युलेशन. बरोबर आहे. हा डॉम आणि डॉमला कधीही चेंज करतो का नाही. मी आता इथं बघा, या डॉमच्या आतमध्ये युल सी की इथं जे H1 तुम्हाला दिसतंय, अरे अरे हे मोठं होत नाही. इथं बघा H1 ला काहीच नाही. इथं इथं बघा नाही, इथं काहीच नाही. ज्यावेळेस मी चूज म्हणेल का नाही त्यावेळेस काय झालं, एक स्टाईल आणि कलर इज इक्वल टू रेड झाला. पण कधी, त्यावेळेस त्या बटनवरती क्लिक केलं. ह्यालाच आपण बोलतो डॉम मॅनिप्युलेशन. सिंपल. आता सध्यासाठी एवढं समजून चाला की अशा मल्टिपल कामांसाठी जावास्क्रिप्ट यूज केली जाते. आणि परत काय झालं, ज्यावेळेस जावास्क्रिप्ट थोडासा ॲडव्हान्स झाला त्यावेळेस एक नवीन टेक्नॉलॉजी आली ज्याला आपण बोलतो Node.js. Node.js काय करत होतं, जे जावास्क्रिप्ट आहे का नाही, जावास्क्रिप्ट फक्त ब्राउझरमध्ये रन करत होती, ब्राउझरच्या बाहेर रन करत नव्हती. ते ब्राउझरच्या बाहेर पण रन करता येईल त्याच्यासाठी एक रायन Node.js फाउंडर, त्याचं नाव रायन दहल नाव आहे त्याचं, ठीक आहे. यानं काय केलं बघून घ्यायला नीट. दिस पर्सन डिसाइडेड की त्यानं C++ आणि जावास्क्रिप्ट कंबाईन केलं आणि एक V8 इंजिन असतं, जावास्क्रिप्टचं इंजिन आहे जे कशामध्ये असतं, आपल्या क्रोममध्ये. ते मिक्सअप केलं आणि तो बोलला की आय विल यूज दिस, आणि ह्याला म्हणणार मी Node.js. का, कारण की मला फाईल सिस्टम्स पण यूज करता आल्या पाहिजे आणि जे इंजिन असतं का नाही V8 इंजिन, ते त्याच्या हेल्पनी Node.js मी बनवेन आणि ब्राउझरच्या बाहेर Node.js ला जावास्क्रिप्टला रन करेल आणि त्याला मी म्हणेल Node.js. परत ॲडव्हान्समेंट्स आल्या, फीचर्स खूप सारे इंट्रोड्यूस झाले आणि लँग्वेज जे आहे ते पॉप्युलर झाले. आता हे Node.js काय लँग्वेज नाही आहे, लक्षात घ्या. Node.js लँग्वेज नाही आहे, Node.js फ्रेमवर्क पण नाही आहे. Node.js काय, Node.js एक फक्त रन टाइम एन्व्हायरमेंट आहे जावास्क्रिप्टसाठी. म्हणजे काय, रन टाइम एन्व्हायरमेंट म्हणजे एक एन्व्हायरमेंट काय असतं जिथं तुम्ही 4 गोष्टी चांगल्या करू शकता. जसे की तुम्हाला जर चांगलं एन्व्हायरमेंट तुम्हाला मिळालं तर तुम्ही चांगला कोड करणार आहे. हे जे आहे याला आपण बोलतो एन्व्हायरमेंट. तसंच रन टाइम एन्व्हायरमेंट कशासाठी, जावास्क्रिप्टसाठी. जावास्क्रिप्टसाठी लागणारं जे काय एन्व्हायरमेंट आहे का नाही ते आहे Node.js. त्यालाच आपण बोलतो रन टाइम एन्व्हायरमेंट. समजलं. फ्रेमवर्क वगैरे काही नाही, फक्त लिहिण्याची मेथोडॉलॉजी वेगळी आहे, फ्रेमवर्क नाही आहे ना लँग्वेज आहे, फक्त काय रन टाइम एन्व्हायरमेंट. आता शॉर्टमध्ये जर समजायचं तर काय म्हणायचं, म्हणू शकता तुम्ही की Node.js एक प्लॅटफॉर्म आहे जावास्क्रिप्ट रन करायची ब्राउझरच्या बाहेर. मग आता याचा फायदा काय झाला, फायदा असा झाला ना, Node.js बाहेर यूज केल्यामुळे Node.js मधनं डेस्कटॉप ऍप्लिकेशन्स पण बनायला लागल्या. Node.js मधनं काय काय बनायला लागलं, परत Node.js मधनं आपल्याला अँड्रॉइड ऍप्लिकेशन पण बनायला लागल्या, Node.js मधनं iOS ऍप्लिकेशन पण बनायला लागल्या. खूप साऱ्या गोष्टी व्हायला लागल्या, ब्राउझरच्या बाहेर काढल्या जावास्क्रिप्टला आपण. समजलं Node.js थोडक्यात. आता हे Node.js आहे का नाही, Node.js एका पॅकेज सोबत येतं ज्याला आपण बोलतो npm. काय बोलतो आपण, npm. चालू आहे नाही रेकॉर्डिंग चालू, ह्याला आपण बोलतो npm. आता npm म्हणजे काय, npm चा फुल फॉर्म असतो नोड पॅकेज मॅनेजर. व्हेरी गुड. इट इज कॉल्ड ॲज अ नोड पॅकेज मॅनेजर. आणि तुमच्या सिस्टम मध्ये Node.js इन्स्टॉल्ड पाहिजे पहिल्यांदा तरी. इथं म्हणणार मी Node.js आणि Node.js ला इन्स्टॉल करून घ्यायचं. Node.js डाउनलोड केलं की सरळ इन्स्टॉल करत जायचं, सिंपल. मग काय होतंय, तुमच्या कम्प्युटरला एक सुपर पॉवर मिळते. आधी काय होत होतं, आधी तुमचा जावास्क्रिप्ट रन होत नव्हता ब्राउझरच्या बाहेर. म्हणजे काय, ज्यावेळेस मी एक CMD करत होतो आणि ह्याला डायरेक्टली मी ज्यावेळेस असं लिहिल console.log ला हॅलो लिहितो, नॉट रेकग्नाइज म्हणताय. पण ही सेम गोष्ट मी जर ब्राउझर मध्ये बघितली, ब्राउझर मध्ये कन्सोलच्या आतमध्ये ह्याला म्हणतो console hello from जावास्क्रिप्ट. तर काय म्हणताय, हॅलो फ्रॉम जावास्क्रिप्ट म्हणताय, सिंपल. आता इथं कारण होतंय कारण की ते V8 इंजिन आहे.
जे की जावास्क्रिप्ट साठी लागणारा कंपायलर तुम्ही थोडक्यात म्हणू शकता, बट कंपायलर नाहीये, तो इंटरप्रेटर असतो. कंपायलर इंटरप्रेटर मध्ये डिफरन्स काय? कंपायलर लाईन्स 1 बाय 1 चेक करतो, इंटरप्रेटर सगळा डेटा घेतो एकदम आणि त्याला एकदम इंटरप्रेट करतो, म्हणजे थोडक्यात एकदम कन्वर्ट करतो बाईट कोड मध्ये. समजलं हे शॉर्ट मध्ये? ओके. मग काय केलं ह्याच्यामध्ये, जो V8 इंजिन असतं, V8 इंजिन म्हणजे काय, असं नाही की काहीतरी वस्तू आणून बाहेर ठेवली, असं नाही. V8 इंजिन काय असतं जावास्क्रिप्टचं, एक सेट ऑफ कोडच असणार आहे, ते पण एक सॉफ्टवेअरच असणार आहे, ते पण एक सॉफ्टवेअरच असणार आहे. आणि ते सॉफ्टवेअर परत काय केलं जातं, ते सॉफ्टवेअर Node.js आतमध्ये आणून इंटिग्रेट केलं C++ मध्ये. बरोबर आहे? मग काय झालं, ज्यावेळेस मी माझ्या विंडोला सांगेल की आता नोड मध्ये काम करा, त्यावेळेस आता ह्याला कळालंय की आता V8 इंजिन यूज करायचं. ठीक आहे. आणि मग मी म्हणणार कन्सोल, आता यायला लागले ऑप्शन्स, हॅलो म्हटलं तर बघा डिट्टो तिथल्यासारखंच आउटपुट मिळतं, खाली अनडिफाईन्ड पण दिसतं तुम्हाला, जसं इथं दिसतंय. म्हणजे दोन्ही गोष्टी सेमच आहेत. समजतंय? ओके. आय होप Node.js समजलं असेल तुम्हाला, बेसिक समजलं. काहीच आहात हुशार आहात तुम्ही, समजायला लागलं तुम्हाला. मग आता याच्यामध्ये ना एनपीएम काय, एनपीएमचा काय रोल असतो? एनपीएम एक एक वेबसाईट आहे असं म्हणू शकता तुम्ही सध्यासाठी. एनपीएम जेएस नावाचे एक वेबसाईट आहे, जे काय करतं, नोडसाठी लागणारे जेवढे काय पॅकेजेस आहेत ना ते मॅनेज करतं. आता पॅकेजेस काय असतात? सेट ऑफ कोड, त्याला आपण बोलणार पॅकेज. समजा कोणी कोड लिहिलाय की नंबरला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचा किंवा स्ट्रिंगला नंबर मध्ये कन्वर्ट करायचं, त्याचं एक पॅकेज बनवलं. पॅकेज म्हणजे काय, पूर्ण कोड आहे तो एका फोल्डरमध्ये टाकला, त्याला कंपाईल केला, बरोबर आहे, आणि तो काय केला, एका ठिकाणी ठेवून दिला, त्याला आपण बोलणार. अजून एक आहे ना, तो पण आला असेल की, हा ठीक, बस काल तो आलता आदित्य, तिथून दिसतंय का बघ तुला, नाहीतर या साईडला बस दिसतंय बघा, याला आपण बोलतो एनपीएम. आता हे जे एनपीएम आहे ना, एनपीएम ला तुम्हाला सांगितलं मी काय म्हटलं, नोड पॅकेज मॅनेजर, भरपूर पॅकेजेस आहेत. सगळ्यासाठी फ्रंट एंड साठी पॅकेजेस आहेत, बॅक एंड साठी पॅकेजेस आहेत, CLI, डॉक्युमेंट, CSS, टेस्टिंग, IoT कव्हरेज, मोबाईल फ्रेमवर्क, रोबोटिक्स, मॅथ्स, सगळ्यासाठी पॅकेजेस आहेत. पॅकेजेस काय करतं, पॅकेजेस आपलं काम लय सोपं करून टाकतं. काम सोपं काय करतं आपलं, काम सोपं हे करतं की जे सगळं जे आहे का नाही ते एकदम कंबाईन केलं जातं आणि आपल्याला एक कोड दिला जातो, तो कोड फक्त आपल्याला यूज करायचा असतो. म्हणजे काय, समजा मी एक पॅकेज तयार केला. आता जावास्क्रिप्ट लय हार्ड नाही बरं का शिकायला. एक तर पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका की जावास्क्रिप्ट म्हणजे लय काय हायफाय गोष्ट नाही, फक्त 10 दिवसामध्ये बनली होती जावास्क्रिप्ट. समजून झाला की लय सोपी लँग्वेज आहे, लय काय नसतंय त्याच्यामध्ये. फक्त जिथं आपण इंट लिहित होतो इथं लेट लिहायचंय. लेट a इज इक्वल टू 10 केलं मी, लेट b इज इक्वल टू 20 केलं, आणि परत मी काय करतो, लेट वगैरे मी शिकवेन तुम्हाला, डोंट वरी अबाउट इट. आता सध्यासाठी तुम्ही असं समजून चाला की हे एक फंक्शन आहे, ज्याला फंक्शन म्हणून सांगावं लागतं की फंक्शन आहे, आणि इथं मी ऍड करतो, ज्याच्या आतमध्ये पॅरामीटर म्हणून मी काय घेणार, a आणि b, आणि रिटर्न करणार मी a प्लस b ला. अंडरस्टूड? ए ला आणि बी ला मी रिटर्न करणार. मग कशामध्ये आलं, ऍड मध्ये आलं ते, बरोबर आहे. मग ए आणि बी ची जी ऍडिशन आहे की नाही ती इथं आली. ह्याला परत मला काय करता येतं, ह्याला परत मला एक्सपोर्ट करता येतं. एक्सपोर्ट डिफॉल्ट करून यू कॅन राईट ऍड, म्हणजे काय झालं, हा ऍड आहे ना तो एक्सपोर्ट झाला. ह्याला इम्पोर्ट पण करता येतं. इम्पोर्ट कसं करणार तुम्ही, समजा इथं एक टेस्ट डॉट जेएस तुम्ही बनवताय, त्याच्या आतमध्ये तुम्ही म्हणणार कॉन्स्ट is equal to require app.js. app.js करावं लागेल. सिंटॅक्सच आहे बरं का, जास्त काही नाही, सिंटॅक्सच आहे. आणि ह्याला परत काय करता येतं आपल्याला, ऍडला याची काय गरज नाही, देतो. आणि ह्याला ना डायरेक्टली जर तुम्ही रन करायला गेला ना तर तुम्हाला एरर मिळणार आहे की कॅनॉट यूज आउटसाइड मॉड्यूल म्हणून. अनएक्सपेक्टेड टोकन एक्सपोर्ट हा तर एक एरर आलाय, कशामध्ये, app.js मध्ये. ओके, याला बघू पहिल्यांदा तरी, एक्सपोर्ट डिफॉल्ट,
मी पहिल्यांदा काय करतो याला, हे जे ऍप डॉट जेएस आहे का नाही, ह्याला टाईप ह्याचा आहे का नाही, तो मॉड्यूल टाकतो. पहिल्यांदा स्क्रिप्ट टाईप मॉड्यूल टाकतो याला, मॉड्यूल. हे मॉड्यूल करावं लागतं बरं का तुम्हाला. आणि मी ह्याला करतो रन ऑन दिस कन्सोल. आता इथं काय म्हणते, ब्लॉक द सेम पॉलिसी डिसअलाउज रिमोट. त्याला लाईव्ह सर्व्हर सोबत तुम्हाला रन करावं लागतं. सो लाईव्ह सर्व्हर इन्स्टॉल करा, मला बघायला मिळेल. आणि डोंट वरी, हे बघणार आहे आपण, मी तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू देतोय ह्या गोष्टी काम कशा करतात. ओके, एरर वगैरे तर काही नाहीये. नाव याला आपल्याला इम्पोर्ट करून या ऍडला मला रन करावं लागेल. आणि हे टेस्ट डॉट जेएस आहे का नाही, हे टेस्ट डॉट जेएस याला डायरेक्टली ऍड करून टाकतो. हे टेस्ट डॉट जेएस आहे की नाही, हे ऍड करून टाकतो. कारण टेस्ट डॉट जेएसच्या आतमध्ये मी त्या दोन नंबरची ऍडिशन आहे का नाही ती केली. आता रिक्वायर नॉट डिफाईन्ड. अच्छा, रिक्वायर का काम नाही करत आहे, कारण की ह्याला एक हे लावावं लागेल मला, नोड जेएसचा पॅकेज क्रिएट करावं लागेल. म्हणजे थोडक्यात हे असं काम करणार आहे. म्हणजे काय, एक इम्पोर्ट असणार आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्ही, आपण ह्याच्या आधी पण बघितलं होतं, बरोबर आहे. आता जे नोड आहे का नाही, त्याचं पहिल्यांदा काम सांगतो तुम्हाला, एकदम इझिली कळेल. नोड काय करतं माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतं व्यवस्थित. त्याच्यासाठी पहिली कमांड असते, कमांड लिहून घ्या. बुक्स, दोन नंबरची ऍडिशन प्रिंट झाली बरं का आपल्याकडे. पण हे कशामुळे, हे आपल्याला इम्पोर्ट करावं लागत होतं. आता हेच तुम्हाला डिफरन्स सांगायचं होतं मला, रिक्वायरचा आणि ह्याचा. पहिली कमांड असते npm init, npm init. This command, डिस्क्रिप्शन लिहा त्याचं. This command initializes the node app. This command initiates a node project. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही npm init करता ना, त्यावेळेस तुमच्या सिस्टमला कळते की तुम्ही नोडचा प्रोजेक्ट क्रिएट करायचा प्रयत्न करताय. आदित्य नाव आहे त्याचं, लावून बघतो. npm init. npm init. आता when you do the npm init, पहिल्यांदा तरी तुम्हाला काय करावं लागेल, हा हे झालं. आता npm init केल्यानंतर तुम्हाला पॅकेजचं नाव द्यावं लागतं. इथं पॅकेजचं नाव काय तुम्ही देणार, समजा टेस्ट, व्हर्जन काय 1.0.0, तेच राहू द्यायचं असेल तर एंटर द्या. डिस्क्रिप्शन जर टाकायचं असेल तर इकडे टेस्ट लिहितो मी. आणि एंट्री पॉईंट काय असणार, त्याचा एंट्री पॉईंट असणार आहे app.js, त्याला रन करून टाकू. आणि टेस्ट कमांड्स वगैरे काय नको, गेट रिपॉझिटरी नको मला, कीवर्ड्स काय नकोय. ऑथर माझं नाव टाकतो, लायसन्सेस काय लागत नाहीत, आणि आपली येस म्हणून रन करतो. आता येस म्हटल्यानंतर काय होतं बघा, इथं पॅकेज डॉट जेसन म्हणून तयार होते आपली. आता हे पॅकेज डॉट जेसन खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज दिस पॅकेज डॉट जेसन? पॅकेज डॉट जेसन तुमच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती देतं, एंट्री पॉईंट आहे तुमचा. त्याच्यामध्ये सगळं तुमचं प्रोजेक्टचं कॉन्फिगरेशन केलं जातं. कसं केलं जातं, तुमच्या प्रोजेक्टचं नाव काय, टेस्ट आहे, व्हर्जन काय त्याचं, डिस्क्रिप्शन काय, आणि मेन पॉईंट काय, ऍप डॉट जेएस आहे. आणि त्याच्यानंतर व्हॉट यू कॅन डू, व्हॉट एल्स यू कॅन डू, यू कॅन डू वन थिंग. याच्यामध्ये ऍप डॉट जेएस आहे का नाही, इथं तुम्ही सिंपल लिहा लॉग, आणि याच्यामध्ये लिहा तुम्ही हॅलो. हॅलो केल्यानंतर ज्यावेळेस मी ह्याला म्हणेल नोड स्पेस ऍप डॉट, तर काय होतंय बघा, वेटिंग फॉर डिबगर. हा ठीक आहे, हे काय झालंय, डिबगर टर्मिनल नको मला, मला फक्त पॉवरशेल पाहिजे. मी तर म्हणतो नोड
app.js. काय झालंय, hello world रन झाला माझा, करेक्ट. आता जे hello world आहे का नाही, hello world कुठनं झाला, app.js च्या आतमध्ये, करेक्ट आहे. म्हणजे काय झालं, app.js साठी मी node app.js पण करू शकतो. समजा मला test.js रन करायचे, मग मी काय करू शकतो, node test.js पण करू शकतो. बट काय झालं, ऍड इज नॉट डिफाईन्ड ऑब्व्हियसली, कारण की ह्याच्यामध्ये एरर्स आहेत. ह्याला पण मी सिंपल लॉक करतो आणि याच्या आतमध्ये लिहितो हॅलो. निवांत शांतपणे बघायचा व्हिडिओ, जाऊन रेकॉर्डिंग आहे अवेलेबल, सगळं कळेल तुम्हाला काय चाललंय ते. बघा मी तर काय करतो, नोड टेस्ट.js करतो, मग काय होईल, हॅलो वर्ल्ड दिसेल तुम्हाला, फाईल्स बरोबर रन होतात. पण मला नोड npm थ्रू रन करायचा, मग माझ्याकडे कमांड काय असणार, npm स्टार्ट. आता एवढं केल्यानंतर काय होतंय बघा, इथे एरर देणार आहे तुम्हाला, कारण की जी मिसिंग स्क्रिप्ट आहे का नाही स्टार्ट, ते स्टार्ट नावाची स्क्रिप्ट नाहीये तुमच्याकडे अजून. ते कुठून घेणार तुम्ही, ते घेणार इथून. या स्क्रिप्टच्या आतमध्ये तुम्हाला एक स्टार्ट स्क्रिप्ट लिहावी लागते. स्टार्ट स्क्रिप्टच्या आतमध्ये तुम्ही लिहिणार नोड आणि ऍप डॉट, मग ज्यावेळेस तुम्ही म्हणाल npm स्टार्ट, त्यावेळेस तो काय करेल, हॅलो वर्ल्ड लिहितो, कुठला, app.js च्या आतमध्ये. दिस इज हाऊ नोड वर्क्स. झालं, पहिला नोडचा कोड लिहिला तुम्ही, जावास्क्रिप्ट शिकायच्या आधी नोडचा पहिला कोड बघितला आपण. जावास्क्रिप्ट जास्त काय नाही, जावास्क्रिप्ट एकदम सिंपल आहे. तुम्हाला C++ बेसिक जरी येत असेल का नाही, तर पण तुम्हाला नोड.js आरामात येईल, सॉरी जावास्क्रिप्ट आरामात येईल. नोड तर येईलच येईल, एवढं काय जास्त हार्ड अँड कोर गोष्ट नाही आहे. समजलं, console.log म्हणजे हॅलो. समजा 2 नंबरची तुम्हाला ऍडिशन करायची, तुम्ही काय म्हणणार, लेट a इज इक्वल टू 10, लेट b इज इक्वल टू 20, लॉक करून मी म्हणणार a प्लस b. ओके, 2 नंबरची ऍडिशन होणार आहे, सिंपल. मग जर मी हे सेम अजून एकदा रन केलं npm स्टार्ट, तर आउटपुट माझं 30 दिसतंय. प्रेटी मच सिंपल, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड, व्हेरी इझी, काहीच अवघड नाही याच्यामध्ये, कळालं. ओके, आता हे तर कळालं. आता विषय आहे या पॅकेज.जेसनचा. सगळं चाललंय रामायण महाभारत ह्याच्यासाठी, पॅकेज.जेसन साठी. पॅकेज.जेसन कळालं काय करता येते. ओके, आता एक फ्रेमवर्क आहे ज्याचं नाव आहे टेलविंड सीएसएस. टेलविंड सीएसएस काय, टेलविंड सीएसएस आपण नोड पॅकेज मॅनेजर थ्रूच इन्स्टॉल करणार आहे, एनपीएम थ्रूच इन्स्टॉल करणार आहे. पण आहे काय नेमकं, टेलविंड सीएसएस एक युटिलिटी मोबाईल फर्स्ट फ्रेमवर्क आहे. कशाचं, सीएसएस साठी. ऍडव्हान्स सीएसएस चे लेआउट जर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही टेलविंड सीएसएस थ्रू यूज करू शकता. तुम्ही यूआय कसे बनवू शकता टेलविंडनी, इथे बघा, तुम्ही इथं जावा आणि इकडे म्हणा टेलविंड सीएसएस. खूप ट्रेंडिंग मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनीज यूज करतात. मग इथं मी करतो डॉक्सच्या आतमध्ये, डॉक्सच्या आतमध्ये जावा आणि इथं दिसतं npm install -d टेलविंड सीएसएस. कळालं आता हे काय तर करतंय, म्हणजे काय, हे काय तर करतंय, npm install -d टेलविंड सीएसएस. -d काय, डेव्हलपर फक्त. आता हे परतची गोष्ट आहे काय ते, सध्या समजून चालला. npm ला आपण सांगतोय की तुझ्या पॅकेज मधून एक पॅकेज आहे ज्याचं नाव आहे टेलविंड सीएसएस, ते मला इन्स्टॉल करून दे. समजलं, समजलं, अंडरस्टूड. आता हे जे npm मध्ये तुम्ही बघा, जर तुम्ही इथं टेलविंड सीएसएस जर सर्च केलं, तुम्ही स्वतः पण पॅकेज क्रिएट करू शकता. माझे स्वतःचे पण पॅकेजेस आहेत ह्याच्यावरती. एम्प्लिक नावाचं फ्रेमवर्क आहे माझं स्वतःचं PHPचं. तर तुम्हाला इन फ्युचर वाटलं तुम्हाला वापरायचं तर तुम्ही वापरू पण शकता, काय अडचण. स्वतःचे फ्रेमवर्क्स वगैरे क्रिएट करा, असं इम्पॅक्ट पडतं ना कंपनीज वरती. अरे फ्रेमवर्क क्रिएट केलं स्वतःच मी. आता हा एक्झॅक्ट मॅच आहे. टेलविंड वरती तुम्ही गेला, माझं कंपोजर वरती बरं का, असंच दुसरं एक असतं PHP साठी ज्याला आपण कंपोजर बोलतो. इथं बघा, हे सेमच सांगताय, काय करा, npm i टेलविंड. बट इथं npm install -d काय, डेव्हलपमेंट डिपेंडन्सी. ह्याला डिपेंडन्सीज बोलतात बरं का टेक्निकल भाषेमध्ये. हे कॉपी करतो इकडून मी आणि याच्या आतमध्ये पेस्ट करून टाकतो. आता हे ज्यावेळेस मी पेस्ट करेन त्यावेळेस व्हॉट यू विल सी, थोडंसं टेक्निकल आहे बरं का, थोडं अवघड वाटेल तुम्हाला वाटतं ना, बट अजून एक पॅकेज लॉक जेसन तयार झालं आपलं, ठीक आहे, काहीतरी इन्स्टॉल केलंय आपण त्याच्यामुळे. आणि परत काय म्हणतोय, npx टेलविंड सीएसएस इनिट. आता npm आणि npx मध्ये काय फरक आहे, npx म्हणजे टेम्पररी इन्स्टॉल करताय, ठीक आहे, तेवढ्याच फोल्डर पुरतं इन्स्टॉल करताय. समजलं तुम्हाला. थोडक्यात npx आहे का नाही, ते ऍडव्हान्स व्हर्जन आहे असं समजा npm पेक्षा. मग तुम्ही म्हणाल की npx इन्स्टॉल टेलविंड सीएसएस का नाहीये,
दॅट इज नॉट आवर बिझनेस, दॅट इज नॉट नन ऑफ आवर बिझनेस. ते कसं आहे, मे बी असं असू शकतं की ती डिपेंडन्सी आधी इन्स्टॉल झाली होती NPM च्या आतमध्ये, परत NPX मध्ये नाही टाकलेलं आहे. मे बी असं काहीतरी असू शकतं. आय डोंट नो द एक्झॅक्ट रिझन. ठीक आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण NPX इनिट केल्यानंतर तुम्हाला कळालं असेल की इथं काय ही कमांड काय करत असेल, तुम्हाला थोडी आयडिया लागली असेल, कारण की ते इनिट आहे. म्हणजे काय, टेलविंड CSS ला इनिट केलं जात आहे. ठीक आहे, टेलविंड CSS ला काय केलं जातं, इनिट केलं जातं. मग मी काय करतो इथं, टेलविंड CSS ला इनिट करतो, NPX टेलविंड CSS इनिट. मग एवढं केलं केलं काय होतं बघा, इथे एक नवीन फाईल क्रिएट होते ज्याचं नाव आहे टेलविंड.config.js. टेलविंड.config.js. आता ही फाईल काय करते, इथं थोडंसं जावास्क्रिप्ट लिहिलेलं आहे. जास्त टेन्शन नाही घ्यायचं, चिल्लर आहे एकदम छटछोट आहे. तुम्हाला थोड्या वेळातच कळेल की का छटछोट आहे. सिंपल आहे. त्याच्यामध्ये ना एक कॉन्टेंट नावाचं एक ऍरे आहे, दिसतं तुम्हाला? ऍरे काहीतरी आहे, ऍरे टाईप दिसते. हा असताना ऑब्जेक्ट आहे, बट ऑब्जेक्ट मध्ये ऍरे घेतोय. ठीक आहे, ह्याच्या आतमध्ये तुम्हाला सांगायचं की कुठल्या कुठल्या फाईल्स वरती तुम्हाला टेलविंड CSS अप्लाय करायचंय. ओके, मग त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं खाली गेलात ना, तर इथं तुम्हाला दिसेल की टेलविंड.config.js च्या आतमध्ये तुम्ही या गोष्टी आहेत ना त्या एडिट करू शकताय. म्हणजे काय, या गोष्टी तुम्ही याच्या आतमध्ये टाकून द्या. आणि फक्त जे हे आहे का नाही, हे स्पेसिफिकली रिॲक्ट साठी बनलेलं आहे बरं का. म्हणजे रिॲक्टचे ऍडव्हान्स फ्रेमवर्क तुम्ही नॉर्मली पण यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. शिकण्यासाठी तुम्ही नॉर्मली पण यूज करू शकता. त्याच्या आतमध्ये फक्त तुम्ही स्टार आणि HTML आणि JS लावायचं. HTMLच लावा सध्यासाठी, म्हणजे काय सगळ्या HTML वरती हे अप्लाय होईल. समजलं? त्याच्यानंतर पुढची स्टेप काय, पुढची स्टेप आहे की तुम्ही input.css एक बनवा. मी तर काय करतो, मी इकडे एक input.css आणि एक बनवा output.css, ज्यालाच आपण style.css म्हणू. ओके, आणि NPM च्या आतमध्ये व्हॉट यू कॅन डू, हे output.css आहे का नाही, हे तुमच्या डिझायर्ड HTML मध्ये टाकू शकताय. तुम्ही काय करू शकताय, डिझायर्ड HTML मध्ये टाकू शकताय. मग डिझायर्ड HTML माझे कोणते, माझे आहे index.html, जिथं तुम्हाला टेलविंड CSS लावायचंय. मग इथं मी काय करतो, याला कॉपी करतो आणि इथं आउटपुटच्या ठिकाणी फक्त .css लावतो. आणि याच्यानंतर काय करतो, मला एक कमांड रन करावं लागते. कमांड कोणती आहे, कमांड आहे npx. इथं बघा, थोडस वरती करतो. पहिल्यांदा कॉम्प्लिकेटेड वाटतं बरं काय, परत थोडं जसं सवय होईल तसं काही नाहीये, सवयीची गोष्ट असते सगळी. npx टेलविंड -i आणि इथं म्हणा त्याला input.css. ठीक आहे, input.css आहे अशी आहे माझ्याकडे, आणि -o करून इथं म्हणणार आउटपुट स्टाईल डॉट. आता एवढं का हे सांगतो, आधी आउटपुट तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की हे सगळं का केलं. कॉन्फिगरेशन इनव्हॅलिड आहे असं सांगता येते. का इनव्हॅलिड आहे, माझ्याकडे SRC फोल्डर तरी नाहीये, त्याच्यामुळे आय वुड जस्ट module.export ला पूर्ण कॉपी करतो इकडून. module.exports ला पूर्ण कॉपी केलं. माझ्याकडे हे SRC वगैरे नाहीये. which includes automatic mark path and node modules. आणि हे केल्यानंतर एक अजून एक फोल्डर नवीन क्रिएट झालाय, ज्याला आपण नोड मॉड्यूल्स बोलतो. ओके, हे पण लक्षात ठेवा, नोड मॉड्यूल्स बद्दल बोलूया आपण आता. आणि ह्या जे index.html आहे का नाही, याला इथून कॉपी पाथ केला मी आणि इकडे येऊन कॉपी रिलेटिव्ह पाथ झाला, कॉपी पाथ म्हणतो याला, आणि याला पेस्ट करतो. झालं, टेलविंड CSS आपलं रन झालंय. कसं कळालं, कारण की इथं एक लावली आहे मी CSS, ज्याला आपण बोलतोय
अंडरलाईन, आणि ह्याला मी कलर द्यायचा प्रयत्न करतो. हे अंडरलाईन पहिल्यांदा रिमूव्ह करतो, इकडून सेव्ह करतो, रिलोड करतो. अंडरलाईन रिमूव्ह केली आणि बाकी काय ना क्लासेसच आहेत फक्त. तर तुम्ही नीट बघितलं ना, बेसिक CSS आहे आपण शिकलो होतो ते, बरोबर आहे, जास्त काय नाही ह्याच्यामध्ये. आणि ह्याला मी करतो टेक्स्ट ग्रीन, टेक्स्ट ग्रे 950. लोड केल्यानंतर नाही, कलर नाही लागत आहे ह्याला. ठीक आहे, आता ग्रे सेमच दिसत होता त्याच्या ब्लॅक सारखा 950 वाला, त्याच्यामुळे हा झाला कलर आपला. दिस इज हाऊ वी रॅन अवर फर्स्ट टेलविंड CSS कोड. आता एवढं काय तामझाम केलं का, गरज काय होती? बघा, आपल्याकडे बूटस्ट्रॅप पण होतं, पण बूटस्ट्रॅप काय यूज करत नाही. बूटस्ट्रॅप मध्ये ज्यावेळेस आपण डाउनलोड करतो बूटस्ट्रॅपला किंवा CDN यूज करतो, सगळ्या क्लासेस येतात बूटस्ट्रॅपच्या, अननेसेसरी सुद्धा कितीतरी क्लासेस आहेत. मग काय होतंय, अननेसेसरी लोड वाढतो ऍप्लिकेशनवर. तिथंच टेलविंड काय करतंय, जेवढ्या नेसेसरी क्लासेस आहेत ना तुमच्या, त्या कंपाईल करून करून इनपुट मधून त्या क्लासेस, ह्याला ESLint बोललं जातं. ठीक आहे, ह्याच्याबद्दल परत कधी तर बोलू, पण सध्यासाठी समजून चाला की input.css मध्ये हा एक कोड आहे जो टेलविंड CSS चा आहे, जो सांगतोय की इथं जे काही युजर सांगेल, जे काही क्लासेस इथं देईल index.html मधल्या, तेवढ्या सगळ्या कन्वर्ट करा कशामध्ये, त्या सगळ्या करा आउटपुट मध्ये कन्वर्ट, आणि आउटपुटला तुम्ही नाव दिलं style.css. ही आउटपुट, आपली आउटपुटची फाईल तयार झाली. कळालं काय, समजल्यासारखं वाटतंय थोडं थोडं, बऱ्यापैकी कळालं काय झालं ते. काय करतंय टेलविंड CSS, इनपुट एक घेतंय, इनपुट मध्ये पहिल्यांदा जे का तुम्ही इनपुट दिलेलं आहे का नाही, हे याला इनपुट म्हणून घेतंय आणि परत त्याला या कमांड मध्ये टाकतंय. कुठल्या कमांड मध्ये टाकतंय, जी ही कमांड मी सांगितली. ठीक आहे, हे कमांड सांगितली, याच्यामध्ये घेतंय, सॉरी ही नाही, अरे कुठली दाखवतोय, वरची आपण कमांड टाकली होती नाही, ओ वाली वगैरे, ही वाली. हे काय करतंय, इनपुटला घेतंय, डॅश ओ करतंय, त्याला आउटपुट मध्ये कन्वर्ट करतंय. जी काय नेसेसरी इनपुट असेल त्याला आउटपुट मध्ये कन्वर्ट करतंय आणि ते style.css च्या आतमध्ये जाऊन टाकतंय, डंप करतंय. अंडरस्टूड? आणि हा जो पूर्ण पार्ट आहे का नाही, हा कशामुळे पॉसिबल होतं, हा सगळा होता टेलविंड.config.js च्या आतमध्ये. आता अजून एक तुम्हाला लॉजिक सांगतो की ह्याच्यामध्ये अजून तुम्ही ना स्क्रिप्ट एक रन करू शकता. पॅकेज.json च्या आतमध्ये तुम्ही काय करू शकता, अजून एक स्क्रिप्ट रन करू शकता, ज्याला आपण म्हणतोय वॉच कोलन टेलविंड. आणि याच्या आतमध्ये तुम्ही सेम कमांड रन करा, ही वाली. इथून मला शिफ्ट कॉपी करतो आणि याच्या आतमध्ये येऊन याला आता हे ज्या वेळेस मी ह्याला म्हणेन npm वॉच कॉलन टेलविंड, त्यावेळेस तो काय करेल, प्रॉब्लेम तर आहे, बघावं लागेल काय ते, बट सध्यासाठी npm वॉच CSS, सॉरी वॉच टेलविंड आहे ना, अरे npm रन ओके. काय झालं मग, ती सेम कमांड रन झाली, बट विथ द हेल्प ऑफ npm. तुम्हाला कळालं काय झालं, ज्यावेळेस मी या अलाइसला कॉल केलं त्यावेळेस त्याच्या आतला जो डेटा आहे का नाही तो रन होतो. अंडरस्टूड? समजलं? एवढं सगळं तामझाम नाही करायचंय. समजा तुम्हाला काय, तुम्हाला डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, इथं index.html च्या आतमध्ये डायरेक्टली इथं हे लावण्यापेक्षा याची CDN पण लावू शकता, बट CDN इज नॉट रेकमेंडेड. प्ले CDN च्या आतमध्ये यू कॅन गो हिअर आणि तुम्ही डायरेक्टली याच्या थ्रू पण काम करू शकता. बाकी काही नाही केलं तरी चालेल, एवढं एक काम केलं तरी पण चालेल. आता मग एवढं असताना तेवढं सगळं का करायचं, कारण की जे मी मेथड सांगितली ना ती प्रोडक्शन लेवलची, अननेसेसरी सगळं इथं पण ते बूटस्ट्रॅप सारखंच होतंय. CDN थ्रू सगळ्या क्लासेस येतात तुम्हाला, सगळ्या क्लासेस नको आहेत, लाखो क्लासेस असतील, लाखो क्लासेस नको आहेत मला, काय हजारो क्लासेस पाहिजे, त्या क्लासेस तुम्ही यूज करा. आता हे काम कसं करतं टेलविंड, टेलविंड फक्त 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 क्लासेस वरती काम करतं. कसं, आणि हे मोबाईल फर्स्ट आहे, म्हणजे तुम्ही इन्स्पेक्ट करा आणि मोबाईल वरती क्लिक करा. पहिल्यांदा जो काही रन होईल क्लास ती मोबाईल साठी रन होणार आहे. म्हणजे समजा
तुम्ही H1 लिहिलं ना, आता इथं H1 लिहिलं का नाही, H1 लिहा, H2 लिहा, एक फरक तुम्हाला बघायला मिळेल इथं. H1 आणि H2 दोन्ही सेमच साईजचं दिसतंय. म्हणजे जे काय बाय डिफॉल्ट जे काय प्रॉपर्टी असते का नाही HTML ची, ते रिमूव्ह करून टाकली. की H1 ला एवढी साईज असते 16 पिक्सल समजा, H2 ला काहीतरी 13 पिक्सल असतील, एक्झॅक्ट माहित नाही मला, पण आय मीन टू से लक्षात नाहीये, बट काहीतरी असते का नाही ते रिमूव्ह करून टाकलं. समजा ए पण तुम्ही टाकत होता आणि ए ला अमित म्हणत होता, तर ए ला काहीतरी एक अंडरलाईन यायची, त्यांना कळत होतं की ते काय एक हे आहे, ते पण रिमूव्ह करून टाकलंय. इव्हन UL जर तुम्ही टाकत होता, LI टाकत होता, ए टाकत होता, अमित टाकत होता, रिमूव्ह करून टाकलंय. सगळं एकसारखं दिसणार. आता सगळं कस्टमायझेशन तुमच्या हातात आहे. इव्हन तुम्ही बटन जरी लिहिता का नाही एखादं, तुम्ही म्हणाल हे नुकसान आहे, नाही नुकसान नाही, फायदा आहे, कारण की सगळा कंट्रोल आपल्या हातात आला. आता एक बटन आहे आणि इथं म्हणतो मी टेस्ट, सेमच दिसतंय सगळं. आता ह्याला आपण डिफरंट काय होतं माहिती आहे की HTMLचं जे काय बाय डिफॉल्ट प्रॉपर्टी आहे का नाही बटनवाली, ती रिमूव्ह नाही झाली, फक्त त्याला जी CSS लावली का नाही ती रिमूव्ह झाली. समजलं मी काय म्हणतो ते? फक्त CSS रिमूव्ह झाली आहे. म्हणजे काय, बाय डिफॉल्ट जी बॉर्डर येत होती ती रिमूव्ह झाली, बाय डिफॉल्ट जे लिंक खाली टॅग येत होते ते रिमूव्ह झाले, बट ब्राउझरला रेंडर होताना ते ऍज अ लिंकच रेंडर होणार आहे. समजलं मी काय म्हटलं ते? समजलं? समजलं का आकाश? म्हणजे ब्राउझरला रेंडर होताना हे ऍज बटनच रेंडर होणार आहे. फक्त जे बटनला बॉर्डर वगैरे येत होती का ना बाय डिफॉल्ट बेसिक HTML मध्ये, ती रिमूव्ह करून टाकली. म्हणजे त्याचं जे बाय डिफॉल्ट CSS लागत होते का नाही ती रिमूव्ह करून टाकली. हे समजलं? पण ब्राउझरला ते बटन म्हणूनच रेंडर होणार आहे. कळालं? नसेल कळालं तर थोडंसं कळायला लागेल. डोंट वरी, असंच असतंय, थोडं सुरुवातीला लेवल अप करायपर्यंत टाइम लागतो थोडा. एकच सांगतो फक्त, डोंट गिव्ह अप. बघा आता काय होणार आहे, याला मी एक क्लास लावतो. क्लास काय लावतो, ह्याला म्हणतो ह्याचा जो कलर आहे का नाही तो पाहिजे मला टेक्स्ट रेड पाहिजे, पण किती 500. मग काय झालं, ह्याचा जो कलर आहे तो रेड झाला. दाखवतो, कलर झाला रेड. ओके, ह्याला प्रॉपर एक बटन मला बनवायचं आहे. सो बटन बनवताना मी बटन कसं बनवणार, ह्याला म्हणणार पॅडिंग पाहिजे टॉप बॉटम लेफ्ट राईट सगळीकडून पाहिजे 5. किती असणार आहे, 125 रॅम असणार आहे, म्हणजे किती 20 पिक्सल. लोड केलं, पॅडिंग आली त्याला. ह्याचा BG रेड 300 केला. मग काय झाला, एक बॅकग्राऊंडचा रेड कलर झाला आणि त्याच्या आतमध्ये टेक्स्ट रेड झाला. ह्याचा बॉर्डर आहे का नाही कॉर्नर्स ते मला राउंडेड पाहिजे. राउंडेड किती पाहिजे, LG पाहिजे. म्हणजे काय 0.5 रॅम म्हणजेच 8 पिक्सल. एक रॅम असतो का नाही REM म्हणजे 16 पिक्सल, आणि 16 पिक्सल डिफॉल्ट साईज असते. ठीक आहे, करून टाकू, बॉर्डर रेडियस झाली 0.8 पिक्सलची. ओके, बटन तर तयार झालं माझं. किती सिंपल, 4 क्लासेस लिहून आपलं बटन तयार झालं. तसंच आपण अजून काय करू शकतो, काय लय पाठ दुखायला लागली काय, काय लागले इथं पडित झालं. आता समजा H1 आहे माझ्याकडे, याला म्हणतो अमित, दिस इज अमित कसबे राईट. बट मला हे पाहिजे एकदम सेंटरला. तर एक माझ्याकडे क्लास असते ज्याचं नाव आहे क्लास, एकदम सेंटरला. ना टार्गेट करायला लागते ना काय करायला लागते, डायरेक्टली टेक्स्ट सेंटर आणि टेक्स्ट सेंटर. आता ह्याला मोठं करायचं मला, तर कपड्यांच्या साईज सारखं टेक्स्ट म्हणा एक्सेल, थोडा मोठा झाला. डबल एक्सेल करा, अजून मोठा झाला. 3 एक्सेल, अजून मोठा झाला. 4 एक्सेल, अजून 5 एक्सेल, अजून मोठा झाला. 6 एक्सेल आहे कोण 6 एक्सेल करणार आपल्याकडे. 7 एक्सेल, 8 एक्सेल आहे का माझ्यामध्ये, नसेल, आहे की 9 एक्सेल, होय हे पण आहे. 10 एक्सेल, 10 एक्सेल आहे, 9 एक्सेल पर्यंत. आता तुम्ही म्हणाल की हे क्लासेस मी पाठ केलेत का, नाही, प्रॅक्टिस करा, डोक्यात ठेवावं लागतं ते स्टोर करून.
नाहीतर पुढचं करताय मग आमच्या क्लासेसच विसरले, त्याला काय उपयोग नाही. तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर बनूच नाही शकत जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर. लक्षात ठेवावं लागतंय. ओके, आता ह्याला मला अपर केस करायचंय. ऑब्व्हियसली ह्याला म्हणणार मी अपर केस. टेक्स्ट अपर केस होतं, बट ह्याला अपर केस म्हणलं डायरेक्टली. अपर केस झालं. कॅपिटलाइज करायचं असेल तुम्हाला, कॅपिटलाइज म्हणून क्लास आहे, कॅपिटलाइज झालं. समजलं? समजा लोअर केस आहे, लोअर केस म्हणा, सगळं लोअर केस मध्ये झालं. दिस इज हाऊ टेलविंट वर्क्स. आता याची पॉवर काय, नेमकं यूज कशासाठी होते? हे खूप जास्त कम्पॅटेबल आहे. कशासाठी? मोबाईलसाठी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्याला मोबाईल मध्ये बघाल का नाही, तर आता तर असं दिसतंय घनरेड, बट तुम्ही ज्यावेळेस याला ह्या 9XL ला ज्यावेळेस तुम्ही MD कोलन कराल का नाही, त्यावेळेस त्याचा साईज रिसेट होईल डिफॉल्टला. आता MD म्हणजे काय? मोठ्या डिव्हाइसेससाठी, मीडियम डिव्हाइसेससाठी, लॅपटॉपसाठी वगैरे. फक्त लॅपटॉपसाठीच तुम्ही हे जे टेक्स्ट 9XL आहे का नाही ते करा. म्हणजे ज्यावेळेस मी ह्याला मोठ्या डिव्हाइस मध्ये बघेल त्यावेळेस असं दिसणार आहे, पण छोट्या डिव्हाइस मध्ये दिसेल त्यावेळेस नॉर्मल दिसेल. दिस इज हाऊ इट वर्क्स. आणि यानंच मी ही साईट बनवली. ह्याच्यामध्ये घाणेरडे दिसतंय खूप, ठीक आहे, हे बघा. पण हे जर मी मोबाईल मध्ये बघितलं ना, हे मोबाईल फर्स्ट बनवले मी, हे असं दिसतंय, एकदम मस्त दिसतंय फोन मध्ये सुद्धा, बघितलं असेल तुम्ही. आता परत येऊ मुद्द्यावरती, ह्याला रन कसं करायचं, वापरायचं कसं, दॅट इज द क्वेश्चन. हा ना, काय नाही, सिंपल आहे, कॉमन सेन्स पाहिजे. समजा तुम्हाला नेव्हिगेशन बार बनवायचं आहे, मग मी काय करतो, हे सगळं रिमूव्ह करून टाकतो आणि एक नेव्हिगेशन बार बनवतो आणि एक छोटासा पोर्टफोलिओ पण बनवून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अजून कॉन्फिडन्स. काय जरी नाही कळलं का नाही, तर एक मेथड लक्षात ठेवा, काय नाही कळत टाईप तर करा, बघून बघून टाईप करा, मेहनत घ्या, हार्डवर्क घ्या. एक ना एक दिवस जाऊन त्याचा सक्सेस मिळत असते. हार्डवर्क वाया जात नाही कधी, जर मनापासून केलेलं असलं तुम्ही. चालायला जर कंटाळा येते, सोडायलाच कोण नाही, पाऊसच आला होता, आगच पडत होती, कार्यक्रम होता घरी, बहीण कुठेतरी पडली होती म्हणून मी क्लास सोडून तिथंच राहिलो 2 तास तिथं बसलो त्याच्याजवळ. असं नाही झालं ना, आणा घरी, घरी बसवा थोडा वेळ, परत या क्लासला, परत जावा, 2 तासाचा क्लास असते आपला. एका ह्याच्यामध्ये 4 जण गेले काय? बर, आता तुम्हाला नेव्हिगेशन बार बनवायचा ना, तर एक असणार आहे नॅव, एक असणार आहे नॅव, आणि नॅवला एक असणार आहे UL. समजा लेफ्ट साइड आहे, लेफ्ट साइड आहे, आणि एक आहे राईट. राईट मध्ये UL, LI, कॉन्टॅक्ट. तुला सगळं नवीन वाटत असेल कारण की सिलेबस पुढे गेलाय, म्हणून मी तुम्हाला रोजच्या रोज मेसेज टाकत होतो. त्या त्यांना पण घेऊन येऊ द्या. हा, ते आज बोल त्यांच्यासोबत आणि ते कव्हर करून टाकू तुमचं. आता लेफ्ट मध्ये काय असणार आहे, लेफ्ट मध्ये असणार आहे समजा कोड सीट. ओके, आणि इथं मी करतो ह्याला रिलोड. इकडे आलं कोड सीट, एका खाली एक आलं. सिंपल. आता ह्याला फ्लेक्स करायचा आहे, सो ह्यांचा जो पेरेंट आहे नेम, नॅव, त्याला म्हणणार मी फ्लेक्स. त्याला एका साईडला एक आलं, परत काय जस्टिफाय बिटवीन, आणि सेम UL ला परत काय लावणार आपण, क्लास फ्लेक्स, आणि ह्याच्या आतमध्ये स्पेस X 510 काय पण झाला नाही बरं तयार. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही ह्याला MD करत असाल तर हा रिस्पॉन्सिव्ह पण असेल, दिसताना असा दिसेल हा, समजतंय? आणि तुम्ही काय करू शकताय, ह्याला फ्लेक्स जरी दिला तुम्ही समजा असा, बाय द वे ह्याला जर MD मी दिलं होतं, हा, तर एका खाली एक आहे, बरोबर आहे. आणि हा पण जो पार्ट आहे ना, ह्याला पण जर तुम्ही MD दिला तर हे पण एका खाली एक, आणि जे स्पेस X आहे का नाही, ह्याला पण MD करा. म्हणजे काय होईल, हा मोबाईल मध्ये, आता मोबाईल मध्ये एका खाली एक दिसेल, पण ज्यावेळेस मी डेस्कटॉप वरती जाईल, डेस्कटॉप वरती हाय असं दिसेल. म्हणजे काय झाला, रिस्पॉन्सिव्ह पण झाला.
बट आता हे जे मी एमडी दिलं का नाही, एमडीचा अर्थ काय हे नसेल समजलं तुम्हाला. एमडी म्हणजे मीडियम डिव्हाइसेस म्हणजे काय, तुमच्या लॅपटॉपसाठी डेस्कटॉपसाठी तुम्हाला काय सीएसएस रन करायचे ते एमडीच्या पुढे लिहा. मग मला इथं सांगितलंय ना, मी हे जे एमडी आहे का नाही फक्त आणि फक्त मोठ्या डिव्हाइसेस साठी याला फ्लेक्स करा, नाहीतर ह्याला एका खाली एक राहू द्या. मग त्यांना ऐकलं, त्याने एका खाली एक राहू दिलं. स्पेस एक्स पण जर मी एमडी नव्हतं दिलं तर काय करत होता, तो स्पेस एक्स देत होता होम, कॉन्टॅक्ट आणि अबाउट मध्ये. बरोबर आहे. स्पेस एक्स, एक्स म्हणजे काय लेफ्ट राईट, वाय म्हणजे काय अप डाऊन. समजला. एक्स म्हणजे लेफ्ट राईट, वाय म्हणजे अप डाऊन. एक्स रेश कशी असते ऑलवेज आडवी असते, वाय रेश उभी असते. ग्राफ जर कधी मन लावून केला असेल 7वी 8वीत आळस न करता गृहपाठ लिहिला असता तर कळालं असतं आपल्याला. एक असतं ना तसला ग्रीन पेपर यायचा आपल्याकडे करायचं. मी तुम्हाला सांगालो, मी स्वतः केलं नाही कधी. मला एक्स वाय रेषच कळत नव्हती माहितीये का. आमचे सर होते एक झांबरे सर म्हणून 9वीला. एवढी भीती असायची ना त्यांची, त्यांना विचारायला जात नव्हतं. ते म्हणायचे बरं का, या कधीतरी या आम्हाला विचारायला म्हणून, काय जरी डाऊट असेल तर, पण कधी हिंमतच नाही झाली. तुमच्यासारखंच. ओके. आता इथं रिलोड करतो ह्याला आणि याला फक्त म्हणतो एमडी. मोठ्या डिव्हाइससाठी स्पेस घ्या, छोट्या डिव्हाइससाठी घेऊ नका. हा झाला आपला नेव्हिगेशन बार तयार. त्याच्यानंतर आपल्याला हे पण आहे का नाही, इथं पण मला पॅडिंग लावायचे, पण कुठून, लेफ्ट राईट टॉप बॉटम चारीकडून. मग ह्याला म्हणतो मी P5 म्हणजे काय 20 पिक्सल झालं. आणि ह्याला एक बॅकग्राऊंड द्या, BG समजा एम्बर. ओके. बट ह्याला कलर थोडासा ना पण चांगला, ह्याला ग्रीन कलर घेऊ, ग्रीन 900. मग ह्याचा कलर एक व्हाईट करू आपण, म्हणून ह्याला म्हणतोय टेक्स्ट व्हाईट. काय नाही, थोडी प्रॅक्टिस लागते, बाकी काय नाही. प्रॅक्टिस करा, आरामात होऊन जाते. आता कळालं कंपनी का वापरते त्याला, समजलं ना. ह्याचं पेड व्हर्जन वापरत असतात कंपनी, ह्याचं पेड पण आहे. ही युटिलिटी फर्स्ट फ्री पण आहे, पण ह्याचं पेड व्हर्जन पण येते. पण पेड असं नाही की तुम्हाला काही फीचर्स त्याच्या क्लासेस पेड आहेत, नाही. कॉम्पोनंट्स फ्री असतात त्याचे. कॉम्पोनंट्स काय ते पण बघू आपण. बघा आता सध्या मी काय करतो, हा जो पार्ट आहे का नाही याला टेक्स्ट व्हाईट केलं मी, आणि जो LI असेल का नाही हा ए आहे, ह्या ए ला एक क्लास लावतो मी, क्लास लावतो आणि ह्याला म्हणतो अपर केस. मग काय होईल, ते अपर केस मध्ये कन्वर्ट होईल. आणि फॉन्ट बोल्ड झाला. आणि टेक्स्ट SM करतोय, टेक्स्ट SM म्हणजे छोटा करतो. कॉमन सेन्स जर असेल का नाही तर तुम्हाला कळेल की काय क्लासेसची नावं ठेवलेले असू शकतात. जर नसेल कळत क्लासेसची नावं तर इथं जावा आणि इथं सर्च करा डॉक्सच्या आतमध्ये, मे बी इकडं डॉक्युमेंटेशन मध्ये इकडे करू शकताय फॉन्ट साईज. मग इथं फॉन्ट साईज मध्ये तुम्हाला दिसेल की एक XS आहे, एक SM आहे. आता जर तुम्ही XS जर लावलं ह्याला, XS म्हणजे काय, X म्हणजे काय एक्स्ट्रा, आणि S म्हणजे व्हेरी गुड स्मॉल झालं, ते एक्स्ट्रा स्मॉल झालं. दिस इज हाऊ इट वर्क्स, व्हेरी सिंपल. आणि ह्याला जर फोन मध्ये बघितलं, फोन मध्ये पण रिस्पॉन्सिव्ह दिसते. लिटरली गाईज तुम्हाला मी 10 मिनिटांमध्ये पोर्टफोलिओ पूर्ण बनवून दाखवू शकतो याच्यातून. लेट्स ट्राय. मी काय करतो, इकडं नेव्हिगेशन बार, इकडं कॉम्पोनंट्स मध्ये जातो. कॉम्पोनंट्स म्हणजे काय, ऑलरेडी त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. आता एक लक्षात ठेवा की जो माझा फोन आहे, फोन एक बनलेला आहे, पण ह्याच्यामध्ये ना मल्टिपल गोष्टी आहेत. जसं की कॅमेरा आहे, फीचर आहे, त्याच्यानंतर स्पीकर आहे. हार्डवेअर बद्दल बोलतोय. काय पुढचा एक कॅमेरा आहे, बॅक कॅमेरा एक आहे, स्पीकर एक आहे, याच्यामध्ये काय जायरोस्कोप एक असणार आहे, बॅटरी एक असणार आहे. हे मल्टिपल काय, मल्टिपल कॉम्पोनंट्स आहेत. मल्टिपल कॉम्पोनंट्स मिळून एक मोबाईल तयार झालाय. अंडरस्टूड. मल्टिपल कॉम्पोनंट्स मिळून एक मोबाईल तयार झाला. आता कॉम्पोनंट कळाल तुम्हाला काय असते. तसंच एक वेबसाईट असते का नाही, वेबसाईट पण मल्टिपल कॉम्पोनंट्स पासून बनते. जसं की हेडर आहे, फुटर आहे, नेव्हिगेशन बार आहे, लेफ्ट बार आहे, राईट बार आहे, हे सगळे आहे त्याला कॉम्पोनंट्स बोलतात. आणि हेच कॉम्पोनंट्स आहेत ना वेगळे वेगळे, ते टेलमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतात. आता कुठले कुठले फ्रेमवर्क आहेत, कुठले कुठले कॉम्पोनंट्स आहेत, तर मला इथं कॉम्पोनंट्स बद्दल बघायला मिळेल.
मान दुखायला लिहिले करून टाका एकदाच. तुला सांगितलंय का मी? अय तुला सांगितलंय का? काय सल्ला दिला रे त्यानं? असं म्हणतो तर ते असं मग धडकून घ्या म्हणतो काय? हे बघा आता मल्टिपल कॉम्पोनंट्स आहेत. आता ह्या कॉम्पोनंटच्या आतमध्ये ना बरेचसे कॉम्पोनंट्स आहेत. मार्केटिंगसाठी आहेत, ई कॉमर्ससाठी आहेत आणि लॉट ऑफ थिंग्स आर देअर. मग इथं ना एक कॉम्पोनंट मी सर्च करतो की मला नेव्हिगेशन बार कुठं बघायला मिळतंय का. मग इथं मी सर्च करतो नॅव बार्स. नॅव बार्सच्या आतमध्ये बघा हा नेव्हिगेशन बार आहे. ह्याचा तुम्हाला HTML चा कोड बघायला मिळेल. तुम्ही काय करा, हा नॅव बारचा कोड आहे ना इथून कॉपी करा आणि इथं या नॅवच्या आतमध्ये पहिल्यांदा तर इथं कॉमेंट टाका नॅव स्टार्ट्स आणि नॅव एंड्स आणि याच्या आतमध्ये नेव्हिगेशन बार टाका. ज्यावेळेस तुम्ही नॅव बार टाकाल ना त्यावेळेस यू विल सी अ डिफरंट नेव्हिगेशन बार. ठीक आहे. आता हे जे तुम्हाला ओपन दिसतंय का नाही हे तुम्हाला क्लोज करावं लागतं. हे जावास्क्रिप्टने मॅनेज करावं लागतं. ओके. मग इथं मी काय करतो, हा जो बट हा रिस्पॉन्सिव्ह बट हे बघा. ओके. हे युअर प्रोफाईल वगैरे आहे का नाही. आता एक विशेष गोष्ट तुम्हाला दाखवतो बरं का. युअर प्रोफाईल आहे का नाही, जे युअर प्रोफाईल वगैरे आहे ओके, याला मी पहिल्यांदा तरी रिमूव्ह करून टाकतो. आता कुठल्या डिव्ह मध्ये आहे तो डिव्ह पूर्ण रिमूव्ह करून टाकतो आणि ह्याला लोड करतो. इन्स्पेक्ट मध्ये जातो, हा रिमूव्ह झाला. बट मोबाईल साठीचा नॅव्हबार वेगळा आहे आणि जो मेन नॅव्हबार आहे का नाही तो वेगळा आहे. दोन वेगळे वेगळे नेव्हिगेशन बार दिलेले असतात. त्याचं पण रिझन आहे. बट हा कॉम्पोनंट बनवला आपण, एक नेव्हिगेशन बार बनवला. आता इथं ना तुम्ही टेलविंड मध्ये हिरो सेक्शन सर्च करा आणि हिरो सेक्शनच्या आतमध्ये यू विल सी फुल ऑफ दिस हिरो सेक्शन फॉर फ्री. तुम्हाला हा खालचा पाहिजे तर ह्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागते गेट कोडच्या आतमध्ये. आता सबस्क्रिप्शन कितीच आहे, 8,500 रुपये वन टाइम आहे. बट वर्थ इट आहे. तर तुम्ही फ्रीलान्सर असाल, तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी ऍप्लिकेशन बनवत असाल तर एकदम वर्थ इट आहे. आणि जर तुम्हाला मार्केटिंगसाठी किंवा कशासाठी पाहिलं असेल तर 4,200 वगैरे मिळते. हे मला पण एवढं काही जास्त माहित नाही. रिॲक्टसाठी, HTML साठी आणि Vue.js साठी हे काम करतं. ओके. त्याच्यामध्ये काय काय मिळतं, अशा ऍडव्हान्स UIs मिळतात तुम्हाला. हे दिसतंय गाईज. तुम्ही जर क्लायंट घेतला एक फ्रीलान्सरचा, जसा व्हॉट आय डू, पण एक आहे बरं का, पण तुम्हाला क्लायंटला जर डिस्प्ले करायचं असेल की माझे क्लायंट आहेत तर त्यांना परमिशन्स वगैरे घ्यावं लागतात खूप साऱ्या. बट हे जे आहे, समजा एक वेबसाईट तुम्ही घेता 10 रुपयाला आणि तुमच्याकडे हे जर वन टाइम पेमेंटचं तुमच्याकडे कॉम्पोनंट्स असेल ना, एका दिवसामध्ये तुम्ही साईट बनवून रिकामी होऊ शकता. युजिंग टेलविंड CSS. रिस्पॉन्सिव्ह पण असणार आहे, मस्त असणार आहे. त्याला डॉक्युमेंटेशन बनवून द्यायचं जास्तीत जास्त 2 दिवस लागतात. ठीक आहे, एवढं इझी आहे. क्लायंट मिळणं इज ऑल्सो इझी, बट जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, फ्रेशर म्हणून तुम्हाला कोण काम देणार, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आता पुढे जाऊ थोडंसं. इथे मी म्हणतो हिरो सेक्शन, आणि हिरोवाला जो वरचा सेक्शन आहे का नाही हा पूर्ण कॉपी करतो. कॉपी कोडच्या आतमध्ये जाऊन हा जो हेडर आहे का नाही, हेडरच्या आतमध्ये आय गेस तिथं नाव वगैरे पण असेल कुठेतरी, प्रोडक्ट कंपनीज वगैरे आहे ना. मला कुठून घ्यायचंय, मला घ्यायचंय डेटा एनरिच पासून. डेटा एनरिच आहे आणि हा जो डिव आहे का नाही इथून घेतो मी, इथून ते इथपर्यंत, आणि याला हिरोच्या आतमध्ये पेस्ट करतो. मी इथं म्हणतो मी हिरो स्टार्ट्स, हिरो एंड्स. तर लेट्स सी की हाऊ इट इज लुकिंग. आणि ऑब्व्हियसली मॅनेज करावं लागणार आपल्याला. ओके. हा नवीन आपला हेडर तयार झाला आपला, आणि हे रिस्पॉन्सिव्ह पण आहे. इफ यू सी दिस इज ऑल्सो रिस्पॉन्सिव्ह. ओके. आणि परत व्हॉट यू कॅन डू, ह्याची जी हाईट आहे की नाही, ही हाईट कुठं तरी असणार आहे. इन्स्पेक्टच्या आतमध्ये जावा. मी काय सांगतो तुम्हाला, तुमचे जर बेसिक्स क्लिअर असतील का नाही, कुठलीच टेक्नॉलॉजी अशा अवघड नाही आहे तुमच्यासाठी. बघा इथं तुम्ही ह्याला बॉटमला घ्या आणि याची एक हाईट असणार आहे काहीतरी. आयसोलेट केलं ह्याला आणि नॅवच्या खालून तर हा स्टार्ट झाला. आता ह्याची पोझिशन रिलेटिव्ह केली आहे वरून
आणि ऍब्सोल्यूट केलंय, हिडन एक दिलेलं आहे, अपूर्ण वरती घेतो मी पार्ट, कॅल्क वगैरे केलेलं आहे, कशासाठी लावलेलं आहे हे, LGPX. आता PX8 दिलंय मी लार्ज साठी, PX8 दिलंय लार्ज साठी, म्हणजे काय, पॅडिंग फ्रॉम लेफ्ट अँड राईट, एक्स म्हणजे लेफ्ट आणि राईट, ह्याना काय फरक पडणार नाही, लार्ज डिव्हाइसेस साठी दिलेलं आहे ना. ऍब्सोल्यूट आणि MX ऑटोच्या आतमध्ये इथं MXW2XL लिहिलेलं आहे, हा पण एक पार्ट आहे, त्याला मी इथून जर रिमूव्ह करून तुम्हाला दाखवला तर जे श्रिंक होतं का नाही ते श्रिंक कमी झालं, आधी काय होतं ते पूर्ण श्रिंक झालं होतं. ठीक आहे, हे क्लासेस तुम्हाला मी शिकवणार आहे, डोंट वरी अबाउट इट, पण थोडं थोडं तुम्हाला समजून जाईल की जास्त काय नाही केलेलं आहे, CSSच लावलेलं आहे, फक्त त्याचे काय दिलेलं आहेत आपल्याला, क्लासेस व्यवस्थित दिलेले आहेत वापरायला. हे बघा इथून आता इथं कुठंतरी ह्याची साईज वगैरे असेल, हाईट वगैरे असेल ह्याची, जे काय हाईट आपल्याला शोधावे लागेल, कुठंतरी दिलेली असणार आहे, इथं काहीतरी पोझिशन दिलेलं आहे, ऍब्सोल्यूट, ट्रान्सफॉर्म, हिडन, एरिया, ट्रू, त्याच्यानंतर MX ऑटो वगैरे दिलेलं आहे, आतली गोष्ट आहे. अरे आयसोलेट क्लास काय करते, जर मी आयसोलेटला जर रिमूव्ह केलं तर काय फरक पडत नाही, PT वगैरे हे जे आहे याला रिमूव्ह करून टाकतो. सो इफ आय रिमूव्ह दिस क्लास काय फरक नाही पडत आहे याच्यावरती, मे बी हे मोबाईल साठी दिलेलं असेल. इकडे पण हे दिसतं ना तुम्हाला, हे मागचा हा जो पार्ट दिसतोय का ना तुम्हाला, हे जास्त काय नाही, हे PNG किंवा इमेजेस वगैरे असतील ह्या, जे की जनरेट कशा केलेल्या आहेत, जनरेट केलेल्या आहेत याच्या थ्रू. हे बघा हे टॉप कॅल्क 13 पिक्सल ओव्हरफ्लो वगैरे जे आहे का नाही याच्या थ्रू बनवलेलं आहे, हे पण तुम्हाला मिळतं कॉम्पोनंट्सच्या आतमध्ये. बघा याच्या खाली अजून याच्या खाली जर तुम्हाला पोर्टफोलिओ साठी काहीतरी अजून एखादा कॉम्पोनंट पाहिजे, समजा तुम्हाला कार्ड पाहिजे तर तुम्हाला कार्ड सर्च करावं लागेल, कार्ड कसं दिसतंय. आता इथून कार्ड मिळेल का आपल्याला, बघूया. असं नाही यार, कार्ड कॉम्पोनंट्सच्या आतमधलं, नेटवर्क स्लो झालाय कार्ड, कार्ड लॉक आहे, किंवा तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता, इथं म्हणा टेलविंड CSS कार्ड्स. आता ह्याच्यासाठी फ्लोबिट म्हणून एक साईट आहे, ही पण खूप युजफुल आहे, याचं पण प्रीमियम व्हर्जन येतं, पण ह्याचं लाईट व्हर्जन पण आहे, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. समजा याच्यातून मी हे वाला कॉपी करतोय आणि याच्या खाली इथं पेस्ट करतोय 3दा, 1 2 3, तर काय होतंय बघा, 3दा मला इकडे कार्ड बघायला मिळणार आहे, दिसतंय 3 कार्ड बघायला मिळेल, पण मला एका साईडला एक पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे काय करायचं, मग हे तिन्ही जे आहेत ते एका कंटेनर मध्ये टाका, त्याला त्या फ्लेक्स जस्टिफाय बिटवीन आयटम्स सेंटर आणि PX देऊ त्यांना 16. 3 गोष्टी टाकल्या याच्यामध्ये, मग काय झालंय, बरोबर आहे. बट हे ह्याला स्पेस केलेलं आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट अशी दिसते, स्पेस काढून टाकला याचा, जो की PX होता. ह्याच्यामुळे होतं, फ्लेक्स जस्टिफाय बिटवीन आयटम्स सेंटर, ओके. आणि जो PX आहे का नाही तो आपण ठेवू 8. झालं, एकदम व्यवस्थित दिसायला लागला आता. आणि याच्यावरती तुम्ही हेडिंग पण टाकू शकताय, याला एक हेडिंग देऊ शकताय याच्यावरती, त्याला तुम्ही म्हणणार H1 माय माय स्किल्स आणि टेक्स्ट सेंटर, ह्याला म्हणू शकता स्किल्स. एकदम छोटा आहे, मग ह्याला काय करावं लागणार तुम्हाला, टेक्स्ट फॉर एक्सेल व्हॉटएव्हर जे काय तुमचे हे असतील कॉन्फिगरेशन. आता टॉप बॉटम वरनं तुम्हाला स्पेस पाहिजे तर काय करा, PY 5 आणि स्पेस.
दिस हाऊ इट वर्क्स. आणि विशेष म्हणजे ना, हा माझा जो लॅपटॉप आहे का नाही तो डार्क मोड मध्ये, तर मी ह्याला जर लाईट मोड मध्ये स्विच केलं का नाही, ह्याला जर लाईट मोड मध्ये स्विच केलं का नाही तर त्या कार्डचा कलर सुद्धा चेंज होईल. तर ते कसं होतं त्याच्याबद्दल आपण उद्या शिकणार आहोत. टेलमेंट उद्यापासून शिकायला चालू करणार. आज ओव्हरव्ह्यू दिलाय फक्त मी तुम्हाला. उद्या प्रॉपर शिकायला चालू करणार आपण. तरी पण आज हँड्स ऑन उद्या, नाही जरी कळालं तर थोडं थोडं टाईप तरी करा. मी एक्सपेक्ट नाही करत की तुम्हाला जमेलच म्हणून. त्याचा कलर नाही चेंज झाला का? नाही चेंज झाला, ह्याला डार्क वगैरे का आहे का? जो ह्याला पण लाईट करावं लागेल मला इथून. अरे किधर गए? झालं लाईट. असे डार्क होता, आता सगळं लाईट झालं. आणि आपली जी ऍप होती का नाही, जी मगाशी मी तुम्हाला दाखवली होती, मी बनवलेली आपल्या कशाची, फूडची, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो npm रन डेव्ह करून. ती सुद्धा आता नाही दाखवत, पण ती सुद्धा लाईट मध्ये कन्वर्ट होईल. एकदम मस्त आहे टेक्नॉलॉजी. ब्राउझर मधून ते आयडेंटिफाय करतं की तुमचा ब्राउझर लाईट मध्ये डार्क मोड आहे, तुमचा सिस्टम लाईट मोड मध्ये डार्क मोड मध्ये, आणि ते कन्वर्ट करून एकदम मस्त, एकदम छान फ्रेमवर्क आहे. मस्त शिकवा. आणि इव्हन तुम्ही हे टेलमेंट शिकला का नाही, तुम्ही प्रॉपर ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून सुद्धा काम करू शकता. कसं, आता एक तुम्हाला जे npm जर मी सांगितलं, मी ते का सांगितलं त्याचं एक रिझन सांगतो तुम्हाला. हा कोड तुम्हाला नाही मिळणार, ठीक आहे? तुम्ही जरा आदिशानी आहे तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला कोड आत्ताच नाही मिळणार. थोडं थोडं मला विश्वास बसायला लागला ना तुमच्यावरती, तुम्ही हायसा कॉपी पेस्ट करत नाही, त्यावेळेस तुम्हाला कोड पण मिळायला चालू, ठीक आहे? आता मी काय करतो, ह्याला सगळ्याला डिलीट करून टाकतो. एवढी मेहनत आपली झाली, डिलीट. आता जे npm मी सांगितलं ना, ते का सांगितलं ते सांगतो तुम्हाला. npm खूप इंटरेस्टिंग आहे. मी काय करतो, रिॲक्ट इन्स्टॉल करायचा प्रयत्न करतो. रिॲक्ट जेएस म्हणतो npm इन्स्टॉल लेटेस्ट. आता वीट काय नाही, रिॲक्टच आहे. रिॲक्ट साठी एक बंडलर असतो ना, तो वापरलाय आपण. आता बंडलर काय, तुम्ही असं समजा की सपोज यू हॅव ऑर्डर्ड समथिंग, ठीक आहे? यू हॅव ऑर्डर्ड समथिंग फ्रॉम अ रेस्टॉरंट, जिथं तुम्ही ऑर्डर केलं गुलाबजामुन, ठीक आहे? बट त्याच्यावरती जे पॅकेजिंग आहे की नाही, ते पॅकेजिंग आहे सोनपापडीची. काय फरक पडतंय? अल्टिमेटली आतमध्ये जे आहे ते रिॲक्टच आहे, आतमध्ये जे आहे ते गुलाबजामुनच आहे. यू कॅन कन्सिडर लाईक दिस. एक प्रॉपर एक्झाम्पल नाही आहे, बट तुम्हाला समजलं असेल. रॅपर आहे असं समजा. वीट इन्स्टॉल करतो मी. आता वीट इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला कळतं की npm i केलंय आपण. ज्यावेळेस मी npm i करेल का नाही, तर 100% डोळे झाकून समजून चालायचे की एक नोड अंडरस्कोर मॉड्यूल्स नावाचा फोल्डर तयार होणार आहे आपला, ज्याच्या आतमध्ये जे काय आपण नोडच्या वेबसाईटवरती मग कसे बघितलंय, npmच्या, नोडच्या नाही, npmच्या. npm कुठली कळाली ना, npm JS, ह्याच्याबद्दल बोलतोय मी, या वेबसाईट बद्दल बोलतोय. ह्याच्यामध्ये जे जे काय आहे का नाही, ते डाउनलोड होऊन कुठे येणार आहे, नोड मॉड्यूलच्या आतमध्ये येणार आहे. समजलं? ओके. आणि परत याच्या आतमध्ये npm install वीट @latest. अच्छा, आय केलंय मी, आय नव्हतं करायचं मला. एवढ्यादा तुम्ही समजू शकताय, एवढ्यादा मी कोड करतो, मी सुद्धा कमांड विसरलो पहिलीच. सो इट इज नॅचरल टू फॉरगेट थिंग्स, बट परत रिवाइज करता आलं पाहिजे आपल्याला. नाही लक्षात आलं तर गुगल तरी करता आलं पाहिजे की काय कशाबद्दल बोलत होतो आपण. मला करायचं होतं npm क्रिएट वीट @latest. आता काय करते बघा, येस म्हणतो याला मी. आता पॅकेजचं नाव काय द्यायचं, मी डॉट करतो कारण की मला 8 ऑगस्टच्या आतमध्येच पाहिजे ते. पॅकेजचं नाव काय ठेवणार आहे मी, CS ठेवतो. आणि काय पाहिजे मला, रिॲक्ट पाहिजे, तर मी रिॲक्टला सिलेक्ट करतो. इकडून मला जावास्क्रिप्ट पाहिजे. आणि परत मी करतो npm इन्स्टॉल. npm इन्स्टॉल करा किंवा आय करा, दोन्हीला इन्स्टॉलच म्हटलं जाते. इन्स्टॉलचा शॉर्ट फॉर्म आहे आय. npm मी इन्स्टॉल केलं. आता किती इंटरेस्टिंग आहे ते बघा. तुम्हाला package.json वरनच कळेल सगळं की कोड आपला रन कसा होतोय तो. आणि
इफ यू वॉन्ट टू अर्न मोर दॅन 1 लाख रुपीज, जितका मला कोड येते का नाही तेवढं तर येणं मॅन्डेटरी नाही आहे, बऱ्याचशा लँग्वेजेस येतात. बट C++ मध्ये जे इफिशियन्सी मी फॉलो करतोय, जावास्क्रिप्ट मध्ये जे मी फॉलो करतोय तितकं तुम्हाला यायला पाहिजे. आरामात 1 लाख रुपये मिळते, कारण की 1000 लोक जर अप्लाय करतात गुगलला, मी कालच सांगितलं तुम्हाला, त्यातला 2-3च लोक असतात जे खरंच त्या लायकीचे पण असतात जॉब करण्याच्या. सो कॉम्पिटिशन तसं नाहीये, कॉम्पिटिशन फक्त ऍप्लिकेशन मध्ये. आपल्याला राईट आपलं ऍप्लिकेशन आहे असं गुगलला दाखवायचंय. त्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, चांगले चांगले प्रोजेक्ट्स जे की मी बनवून घेणार. डोंट वरी, फक्त भिवून घरी बसायचं नाही, चालावं लागलं तरी पण चालत यायचंय. दाखवाच रेकॉर्डिंग किती बोलणं खावं लागलं, कमी पाठवू शॉर्ट कट करून. आता इथं मी हे बघा, एक लक्षात घ्या, इथं package.json नाही का नाही, ह्याच्यामध्ये काय काय आहे ते लक्षात घ्या. आता इथं बघा पॅकेजचं नाव आहे नेम, प्रायव्हेट आहे पॅकेज, व्हर्जन काय त्याचं, टाईप काय, मॉड्यूल आहे. आता हे टाईप काय ह्याच्याबद्दल तर लय मोठं डिस्कशन आहे. रिक्वायर आणि कॉन्स्ट आहे का नाही, ह्याच्यामध्ये एक असतं मॉड्यूल आणि दुसरं एक असतं आय थिंक कॉमन जेएस. कॉमन जेएस आहे ना ते कॉन्स्ट रिक्वायर वालं काम करतं. ज्यावेळेस मी नोड जेएस तुम्हाला शिकवेल का नाही, नोड एक्सप्रेस, त्यावेळेस कळेल तुम्हाला. याच्या आतमध्ये स्क्रिप्टच्या आतमध्ये एक डेव कमांड आहे, एक बिल्ड कमांड आहे, एक लेंट कमांड आहे, एक प्रिव्ह्यू कमांड आहे. डिपेंडन्सीच्या आतमध्ये काय रिॲक्ट आहे, रिॲक्टचा डॉम इन्स्टॉल केलाय आपण. त्याच्यानंतर डिपेंडन्सीच्या आतमध्ये ESLint वगैरे मी आता सांगितलं होतं तुम्हाला, ESLint वगैरे आहे म्हणून. ते काय ते आता जाणून पण घ्यायची गरज नाही. ते झालं एवढ्यानं आपला रन होतं. आता NPM हे स्टार्ट वाले आहे का नाही, ह्या स्टार्ट वाले स्क्रिप्ट आहे. मग NPM रन डेव करावं लागेल मला. NPM रन डेव रन केलं, या पोर्ट वरती आपला रिॲक्ट रन करायला सज्ज झालाय. मग मी इथं करतो, काय झालं रे, एक आहे टाइम, 1 तास आहे अजून, काय नाही नाहीतर वाटायला 8 वाजून गेले काय. बघ हे काय झालं, हे वीटची बेसिक ऍप्लिकेशन रन झाली आपली. आता हे ऍप्लिकेशन रन कशी काय झाली, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. SRCच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी. मी नाही शिकवत आहे तुम्हाला, नाही शिकवणार आहे, डोंट वरी. तुम्हाला ते मे बी कळेल बरं. काय कॉमन सेन्स जर तुमचं असेल का नाही, डोकं तुमचं नीट चालत असेल का नाही, तर कळून पण जाईल. काय नाही, फक्त काय केलंय की app.js नावाची फाईल आहे का नाही, ह्याच्या आतमध्ये एक app.css रन केली. मग app.css मधली जर मी सगळी CSS रिमूव्ह केली तर CSS नाही अप्लाय होणार आहे. आणि अजून एक index.css रन केली, ही जर नाही रन केली तर बेसिक आपला ऍप असं रन करायला चालू करेल. समजलं हे? एवढं तर समजलं, काय अवघड नाही. आता अजून app.js च्या आतमध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला कळेल की इथं वीट प्लस रिॲक्ट जे दिसते का तुम्हाला, H1 च्या आतमध्ये दिसते. कुठं? H1 च्या आतमध्ये. समजा इथं तुम्ही अमित देत असाल, अमित दिसणार आहे, रिलोड करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली हॉट रिलोड होत आहे. ओके, मी म्हणतो की सगळं रिमूव्ह करतो आणि एक बेसिक ना फंक्शन रन करतो ज्याचं नाव आहे कॉन्स्ट ऍप. पहिल्यांदा म्हणतो एक्सपोर्ट डिफॉल्ट फंक्शन आणि ज्याच्यामध्ये मी रिटर्न करतो दिसतंय. बट तुम्हाला फंक्शनचा जर बेसिक रूल माहिती असेल, फंक्शन मध्ये एकापेक्षा जास्त व्हॅल्यू रिटर्न करता येतात का? समजा 2 व्हॅल्यूज मला रिटर्न करायच्या, 1 आणि 0 सेपरेटली, इंडिव्हिज्युअली. इज इट पॉसिबल टू रिटर्न 2 व्हॅल्यूज इन अ फंक्शन? काय वाटतंय श्रुती? वाटतंय होईल म्हणून. काय वाटतंय वैभव तुला? का काहीच वाटत नाही? नाही वाटत, काहीच वाटत नाही. जरा प्रश्न पडलाय त्याला, असं म्हणायचं सर बास, पुढे कोणाला विचारा, मला विचारू नका. प्रियंका काय वाटतं, एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज रिटर्न होतात का? माहित नाही. होतात का? होतात? होत नाहीत? होतात. होतात. सगळ्या जणांना हात वर करून उभा करू वगैरे बाहेर. तुम्हाला C++चे फंक्शन सांगताना मी सांगितलं तुम्हाला की एकपेक्षा जास्त व्हॅल्यू रिटर्न होत नाही. त्या गिरिराजला मी 100दा सांगितलं तर पाटीलचं ऐकत जाऊ नको म्हणून.
त्याला फोनवरती सांगितलं, तो तुझं ऐकून ते म्हणायला लागले, हा अरे तुला मला भांडायला लागले अजून ते. एक पेक्षा जास्त व्हॅल्यूज फंक्शनला रिटर्न होत नाहीत. मॅक्स टू मॅक्स एकच व्हॅल्यू रिटर्न होती. कंडिशन वाईज आपण 2 व्हॅल्यू जर त्याला रिटर्न करत असेल का नाही, एकच व्हॅल्यू रिटर्न होत असते. क्वेश्चन माझा सिंपल होता, एक पेक्षा जास्त व्हॅल्यू रिटर्न होते का फंक्शनला? ऍडव्हान्स जावा, ट्रिपल ऍडव्हान्स जावा, डबल काय 4 एक्सेल ऍडव्हान्स जावा, कुठल्या बी जावा मध्ये जावा, एक पेक्षा जास्त व्हॅल्यू रिटर्न होत नाही. स्टॅम्प लावून घ्या ह्याच्यावर. लिहून देऊ का मी, प्रॉपर्टी लिहून देऊ का? त्या मॅडम आणि तुम्ही जे काय घोळ घालाय ते घाला, दोन्ही कन्फ्लिक्ट नका करू. इथं लक्ष द्या, जे सांगतोय ते बरोबर सांगतोय मी, यू कॅन ट्रस्ट मी. जे मला माहित नाही मी ऑनेस्टली सांगतो की मला माहित नाही, मी माहिती करून सांगतो तुम्हाला. बट एक पेक्षा जास्त व्हॅल्यू रिटर्न होत नाही. समजा मी 2 व्हॅल्यूज H1 आणि H2 2 व्हॅल्यू रिटर्न करायला गेले की इथे एरर येते. अरे हे चुकीचं आहे काय? इथं काय सांगतंय बघा, इथं सांगतंय, क्लिअरली सांगतंय की इट शुड बी रॅप्ड इन अन एन्क्लोजिंग टॅग. म्हणजे हे दोन्ही आहे का नाही एका डिव्ह मध्ये टॅग रॅप करा असं म्हणताय, आणि एकच डिव्ह रिटर्न करा. मग काय होईल, दोनदा. पण हे जे तुम्हाला दिसतंय का नाही, हे HTML सारखं दिसतं, पण HTML नाहीये. बंद कर, हे HTML नाहीये. मग काय आहे हे? आहे JSX. JSX म्हणजे काय? जावास्क्रिप्टचा ऍडव्हान्स व्हर्जन. अरे जावास्क्रिप्टच नाही पुढे अजून. जावास्क्रिप्टचा ऍडव्हान्स व्हर्जन काय असतंय शिकवेन मी तुम्हाला. जावास्क्रिप्ट फक्त ओव्हरव्ह्यू देतोय, तुम्हाला फायदा होतोय बरं का ओव्हरव्ह्यूचा. कधी पण तुम्ही पुढचं काय शिकताय का नाही जरी कळत तरी पण डोक्याला ताण द्या, थोडं दुखू द्या डोकं. म्हणजे एक समजा एखादी वस्तू आहे जी तुम्ही नाही वापरत, कसं गंज लागतंय का ना त्याला. मेंदू जर वापरत असेल तर मेंदूला वापरायची सवय पण लागेल, की बाबा आपल्याला काम करावं लागतंय. तर मेंदू एवढे सुस्त झालेत पोरांचे, ट्रान्सलेशन येत ना पोरांना, म्हणजे येतंय पण लक्षात नाही ह्याला काय म्हणतात ते, कारण की वापरच नाही. वापरला कंटिन्युअस जर तुम्ही लक्षात ठेवत असाल तर मग ते लक्षात येणार, नाही तर ना लक्षात येणार आहे. अंडरस्टूड? ओके. तसंच करत राहा. हे पण घरी गेल्यानंतर पण जरी 1.5 स्पीड न बघा, 1.5 न काय कळणार नाही, 2x ने नाही कळणार आहे. व्हिडिओ 1.25x ने पुढे पळवा, पण पूर्ण बघा व्हिडिओ. समजलं? अंडरस्टूड? ओके. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मी एक इम्पोर्ट करू शकतो माहितीये का. मगाशी जसं इम्पोर्ट केला होता बघा, सिंपल इम्पोर्ट काय करू शकतो मी, इकडे एक कॉम्पोनंट बनवू शकतो कॅपिटल मध्ये, ज्याचं नाव आहे amit.jsx. तो काय करतोय, JSX म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सिंपल JS रिटर्न करून टाकतो. JS जो काय करेल, एक फंक्शन बनवेल कॉन्स्ट amit इक्वल टू रिटर्न करेल H1 ला, आणि इथं लिहितो मी अमित, आणि ह्याला करतो एक्सपोर्ट डिफॉल्ट. आता इथून एक्सपोर्ट केलंय, मला इम्पोर्ट करायचंय, तर मग इथं म्हणतो इम्पोर्ट अमित फ्रॉम डॉट स्लॅश. करेक्ट आहे. आणि हे जे अमित आहे का नाही, ह्या अमितला जर मला यूज करायचं असेल तर हाऊ आय एम गोइंग टू यूज इट, आय एम गोइंग टू यूज इट विथ कॅपिटल अमित आणि सेल्फ क्लोजिंग टॅग मध्ये. ह्याला आपण बोलतो कॉम्पोनंट. मग जर मी याला रीरेंडर केलं तर काय म्हणतात, JSX और समथिंग डॉट TSX. अच्छा, हे जे आहे का नाही, ह्याला तुम्ही म्हणताय तर JSXच वापरा, दुसरं काय वापरू नका. सो जर मी JSX वापरलं तर अमितला रिटर्न करतं H1, आणि व्हेन आय ओपन इट इनसाइड अमित, त्यावेळेस ह्याला करतो मी क्लोज, आणि ह्याला एरर आलाय त्याच्यामुळे ते काहीच दाखवत नाही. जर एरर आला तर कन्सोल मध्ये बघा काय एरर आलाय. एरर आलाय की P इज नॉट डिफाईन्ड. P काय आहे, कुठं पण P नॉट डिफाईन्ड कुठं, अँड एरर ऑकर्ड इन अमित कॉम्पोनंट. म्हणजे अमितचा कॉम्पोनंट आहे का नाही, त्याच्यामध्ये घेतं P आहे. आला? दिस हाऊ इट वर्क्स. एवढा सिंपल आहे का नाही. तुम्ही रिॲक्ट JS आणि Tailwind CSS दोन जर तुम्हाला येत असेल, तुम्ही स्टनिंग UI जर बनवत असाल तर गाईज लय स्कोप आहे, लय पैसा मिळतो. असे पैसे तोंडावर मारतात लोक लिटरली. घ्या तुम्हाला किती पाहिजे तेवढा. असंच पाहिजे असं म्हणतो नाही, द्या पैसे द्या आम्हाला, त्याच्यावरती आम्ही काम करून देतो तुमचं.
कंपनीज कडे एवढा तुटवडा आहे का नाही चांगल्या डेव्हलपर्सची नाहीतर आहे सगळे डेव्हलपर्स अरे 2 नंबरची ऍडिशन येते एका फंक्शन मध्ये आम्ही 2 व्हॅल्यूज रिटर्न करतोय असा उपयोग नाहीये मी असं नाही म्हणत की थेअरी वगैरे जर तुमची वीक असेल तरी पण चालते काय प्रॉब्लेम नाही आता पाटील जसं म्हटलं की ते उघडते त्यांचं चालू झालं काय तर बनवायला हा ते बाहेरचं डोर ओपन करून येणार बाहेरचं डोर ओपन करते तिकडचं आणि हे पण ओपन करतो थोडंसं ओपन कर नाही राहू याचा काय उपयोग बरं आता हे जे आहे का नाही एवढं जास्त इम्पॉर्टंट आहे रिॲक्ट जेएस किंवा हे तुम्हाला HTML CSS वरती जॉब मिळणार नाही बरं का मला जर वाटत असेल की अरे मस्त HTML CSS करतोय पोर्टफोलिओ बनवतो आणि कंपनी म्हणायला हाच कॅन्डिडेट पाहिजे मला नाही म्हणणार C++ केलं अरे तुला C++ येते आमची कंपनी तर असं नाही की C++ वरती कंपनी काम नाही करत पण त्या वेगळ्या लेवलच्या कंपनी असतात त्या कंपनी बिंग अ सॉफ्टवेअर इंजिनियर जर तुम्ही रिॲक्ट शिकत असाल का नाही तर तुम्हाला सगळ्यामध्ये काम करता येतं फक्त तुम्हाला API कॉल करता आले पण आता API कशा कॉल करतात ते पण दाखवतो API कॉल करतात असे अरे दाखव ना कुठे गेलो इथं आपला आहे एक स्पाइस हेवन म्हणून वेबसाईट आहे API मस्त कॉल केले जातात माहितीये का तुम्हाला थोडंफार कळतंय मी काय करतोय ते अजिबातच काहीच लिंकच लागत नाही असं आहे काही तर कळतंय मी काय करतोय ते एक्झॅक्टली नाही कळत पण काहीतरी डोकं चालवतंय काहीतरी होतंय एवढं जर कळत असेल तरी पण इनफ आहे काय होतं माहितीये का इकडे रिॲक्टच्या आतमध्ये इथे एक API.js बनवली मी त्याच्या आतमध्ये एक URL दिलाय कुठला URL आहे हा URL आहे ह्या URLच्या आतमध्ये सगळे माझे APIs आहेत फायरफॉक्स वरती ओपन हे बघा इथं जर मी रेस्टॉरंट वरती गेलो ना हा डेटा दाखवतो मला पूर्ण हा डेटा मी बनवलाय स्वतः कुठल्या फॉर्मॅटमध्ये जेसन फॉर्मॅटमध्ये मी काल थिअरी शिकवली होती भली मोठी तुम्ही नव्हता काल रेकॉर्डिंग पण मुद्दाम नाही केली मी लय काय सांगितलं का ऍक्च्युली डेटा काम कसा करतो कुठून कुठे डेटा जात असतो कशा गोष्टी होतात फेजेस सांगितल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या कुठले लाईफ सायकल असते त्याची त्याला लाईफ सायकलच म्हणतात पण मी लाईफ सायकल म्हणून नाही म्हणतो त्याला ते कसं वाटतंय लाईफ सायकल म्हटलं की आता लयच हेवी काय तर चाललंय असं होतंय एवढं काय नसतंय बघा हा जो आहे का नाही हा असतो API हाच API मी फ्रंट एंड वरती फेच केलाय आता फ्रंट एंड वरती फेच केल्यानंतर API दिसणार कसा तुम्ही कोड जर बघितला ना जी बेसिक ऍप होती का नाही तसंच काहीतरी दिसते पण कॉम्पोनंट्स जास्त आले त्याच्यामध्ये आणि फक्त काय इथं TSX वगैरे एक आलेलं आहे हे बघा इथं डेमो.ts आता JSX आहे का नाही JS आहे JS मधला पण ऍडव्हान्स व्हर्जन आलाय ज्याला आपण बोलतो TS टाइपस्क्रिप्ट जावास्क्रिप्ट होती नवीन टाइपस्क्रिप्ट पण आहे तर तुम्हाला टाइपस्क्रिप्ट पण शिकावं लागणार अजून पण त्याच्यावरती पण एक आहे ते अजून तरी होत नाही यूज मध्ये मार्केटमध्ये पण ज्यावेळेस तुम्ही पोहोचाल मार्केटमध्ये 6 महिन्यात तोपर्यंत ती यूज व्हायला लागेल ती शिकावं लागेल तुम्हाला आता प्रश्न हे आहे की त्यासाठी क्लास लावायचा का नाही माझा क्लास असून सुद्धा मी मुलांना तेच म्हणत असतो तुम्हाला क्लासची पण गरज नाही तुम्हाला डिसिप्लिन्ड वेनी शिकायचं असेल ना तरच क्लासची गरज पडते डिसिप्लिन्ड वेनी जेवढं लागते तेवढं शिकायचं एक स्ट्रक्चर्ड वे पाहिजे एक्सपिरियन्स माणसाकडून तर तुम्हाला क्लासची गरज पडते नाहीतर तुम्ही सगळ्या गोष्टी ऑनलाईन पण रिसोर्सेस आहेत तिथून पण शिकू शकताय बट ज्या गोष्टीसाठी तुम्ही क्लासला लावलाय तेच करत नाही तुम्ही डिसिप्लिनने शिकतच नाही तुम्हाला असं वाटतं की हा चला फी भरली आता आपल्याला कोण काय बोलणार नाही तसं नाहीये पण काम कशी करते टाइपस्क्रिप्टचं जर प्लेग्राऊंड मी तुम्हाला दाखवलं टाइपस्क्रिप्ट काय नाही टाइपस्क्रिप्ट लँग्वेज आहे जी कुणी बनवली मायक्रोसॉफ्टने बनवली ती काम कशी करते सेम जावास्क्रिप्ट सारखेच काम करते आता जर मी तुम्हाला जावास्क्रिप्टचं एक्झाम्पल दाखवलं होतं तसंच आहे हे पण हे बघा हे जावास्क्रिप्ट सारखंच काम करतं इथं मी लिहितो const a is equal to 10 const b is equal to 20 पण हा एरर आहे कशामध्ये टाइपस्क्रिप्टच्या आतमध्ये जावास्क्रिप्ट तर बरोबर आहे टाइपस्क्रिप्ट कशी लिहावी लागते दिसत नाही
डेव्हलपर झाले आतापासूनच. जसं वेम्पायर ला आवडत नाही लाईट, तसं डेव्हलपर पण आहे, त्यांना पण अजिबात डार्क मोड लाईट मोड चालत नाही अजिबात. माझं काही नाही, मला कोड करायची घेणं नाही, मला काही चालतंय. चष्मा घालून मी, अरे पण ह्याला डार्क मोडच नाही की, आता काय करायचं, काय करायचं श्रुती, डार्क मोडच नाही की आता, करा ऍडजस्ट. आता तर डोळे गेलेले आहेत आपले रील बघून बघून. एक दिवसात नाही म्हटलं तर तुम्ही 200-300 रील बघत असाल आहे का नाही? नाही ना, 200 रील जरी बघितले ना तुम्ही, तर ऍव्हरेजली तुम्ही 10 सेकंदाची एक रील बघताय. कॅल्क्युलेट करा, 200 गुणवले 10, 2000 सेकंद घालवता तुम्ही. त्याला डिवाइड करा 60 नी, किती झाला? अर्धा तास जातोय तुमचा. अर्धा तास तर नाही, 2-2, 2.5-3-4 तास रील स्क्रोल करत असतो आपण. तुम्ही म्हणाल की तुम्ही नाही का बघत, नाही बघतो मी पण फ्री टाइम. आता मला फ्री टाइम कधी असतो? 2 नंतर, 2-3 झोप येईपर्यंत. बरं, इथं हा जो पार्ट आहे का नाही, ह्या टाईप स्क्रिप्ट लिहिली कशी जाते, छोटासा ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला. तर नेट पण चालत आहे, टाइम आहे अजून, अर्धा तास आहे. टाइम बघितलं की सारखा ह्याचा चेहरा येतोय समोर माझ्या. तो असं टाइमला फॉलो करते का? की टायमावरती झालं पाहिजे, टायमावरती जेवलं पाहिजे, टायमावरती झोपलं पाहिजे, म्हणजे 9 गेलं की 9 वाजता जेवण झालंच पाहिजे, 10ला सगळं रॅपअप करून 10:30-11 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत झोपलं पाहिजे, परत 5ला उठलं पाहिजे, असं शेड्यूल फॉलो करते तू? जाऊ द्या आता म्हणून सर, झालं द्या सोडून, किती असतंय. तर इथं आहे लेट एन, आणि ह्याला म्हणतो मी नंबर इज इक्वल टू 10. लेट मी नंबर इक्वल टू 11, आणि परत मी ह्या दोघांचे ज्यावेळेस ऍडिशन करेल, कन्सोल लॉक करून n+n1, आणि अल्टिमेटली काय करते माहिती आहे का, हे फिरून फिरून त्याला जावास्क्रिप्ट मध्येच कन्वर्ट करून आणून घेते आपल्याला. टाइपस्क्रिप्ट यूज का करायची, आहे रिझन सांगितलंय, उगाच नाही यूज करत लोक, आहे त्याचे पण रिझन, कारण की तुम्ही लिहिताना चुकू नये, त्यासाठी टाइपस्क्रिप्ट मेनली यूज केली जाते. ओके, सो दिस इज इट. आजच्या पुरतं बास आहे. अरे पाक गुंडाळून तयार झाले की लगा. बस बस.